मंडळी नमस्कार. हे आहे साप्ताहिक जनमंगलचं फेसबुक पेज. खुले व्यासपीठ भाग 2 या कार्यक्रमात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा तोच विषय, पुन्हा एकदा तीच चर्चा आणि पुन्हा एकदा तेच ते. कारण समाजात घडणाऱ्या गोष्टीही पुन्हा 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 त्याच त्या घडत आहेत. म्हणून या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे की परत परत आपण या विषयावर बोलायला हवं, या विषयावर चिंतन करायला हवं. समाज नेमका कुठल्या दिशेनं जातोय याचा विचार मंथन वारंवार होत राहणं आवश्यक आहे. त्यामागची नक्की कारणं काय आहेत? मागचा कार्यक्रम संपवताना आपण असं म्हटलं होतं की नेमका या प्रश्नाचं मूळ काय आहे ते शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. तेव्हा आज पुन्हा एकदा हाच प्रयत्न घेऊन आम्ही आपणा सर्वांसमोर आलेले आहोत. सृष्टीची निर्मिती झाली, मानव उत्क्रांत होत गेला, तो इतिहास आपण थोडा बहुत जाणतोच. पण प्रत्येक वेळेस सिद्ध होत गेलं ते असं की जो कोणी बलवान आहे, जो कोणी बलशाली आहे, त्याने कायम दीनदुबळ्यांवर अत्याचार कुठल्या ना कुठल्या पद्धतीने केलेला आहे. आजही चित्र थोडंसं तेच आहे, परंतु त्याचं स्वरूप मात्र भरपूर प्रमाणात बदललेलं आहे. सभोवती घडणाऱ्या घटना एवढ्या भयंकर नव्हे महाभयंकर आहेत की नुसती त्यांची आठवण जरी झाली तरी अंगावर काटा उभा राहतो. बाहेर गेलेली मुलगी जर का घरी परतायला उशीर झाला तर आईच्या जीवात होणारी जी कालवाकालव असते तिचं वर्णन करायला कुठलेही शब्द पुरेसे ठरणार नाहीत. नेमकं का असं होतंय याविषयीचा उहापोह आणि यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी नेमकं काय करायला हवं त्यावरची उपाययोजना, अशा दोन्ही गोष्टींवर प्रकाश आजच्या कार्यक्रमातून आपण टाकणार आहोत. तेव्हा आमंत्रित करूया आपल्या आजच्या पहिल्या वक्त्या माननीय माझा कार्यक्रम चालू आहे. डॉक्टर मीना सोसे यांना आमंत्रित करूया आणि त्यांचे याविषयीचे विचार आपण जाणून घेऊया. मीनाजी. नमस्कार, मी डॉक्टर मीना सोसे. मी लोणार येथे, बुलढाणा जिल्हा लोणार येथे असते. आणि आजकाल जे आपल्या घटना पाहतो आहोत, स्त्रियांवरचे जे अत्याचार आहेत, मुलींवरचे जे अत्याचार आहेत, लैंगिक अत्याचार आहेत, हे अतिशय दुःखद आणि भयावह आहेत. या भयावह परिस्थितीत आपण महिलांनी बोललं पाहिजे, झालं पाहिजे. आणि आपल्या ज्या वेदना आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत, आपले जे प्रश्न आहेत, आपण खुल्या अंतःकरणाने, खुल्या मनाने चार चौघात बोललं पाहिजे. आणि म्हणून साप्ताहिक जनमंगलचं हे जे व्यासपीठ आहे, खुलं व्यासपीठ कशावर आहे, तर स्त्रियांवर आता होत आहेत. आपण सामाजिक जे ठिकाणी पाहतो अत्याचार होत आहेत, तर यामुळे आपल्याला आता व्यक्त होणं भाग आहे. आपण आहोत तितकंच आपलं समाजाशी पण देणं घेणं आपलं लागतं. आणि अशा वेळेस माझं मत काय हे आपण प्रत्येकीने, मी म्हणेल आम्हीच नाही, जनमंगल काय, जनमंगल हा स्त्रियांचा एक आवाजच आहे. कारण यात बहुतांश महिला लेखिका आहेत. आणि या लेखिकांचं आपलं एक मत मांडण्याची ही जी एक मुक्त मोकळी त्यांची जी चळवळ आहे, यामध्ये मी सहभागी आहे. भैरवीजी आम्हाला नेहमी प्रेरणा देता, तुम्ही तसं आज या खुलं व्यासपीठ मध्ये बोलताना मला थोडंसं आंतरिक वेदना सुद्धा होतात की असं का बोलावं लागतंय. कारण आज 21सावं शतक आहे. आपण इतक्या प्रगतीशील आपण पायवाट आपण चालत आहोत. सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षण दिलं आणि आपण आज एक कितीतरी प्रत्येक क्षेत्रात आपण भरारी घेऊन फिरत आहोत. सगळं काही आपल्याला आज प्रत्येक कार्यक्षेत्रात आपण आज पुढे आहोत. पण तरीही पुन्हा तेच का घडत आहे? म्हणजे आज स्त्री कुठेही का सुरक्षित नाही? आज आपण बघतो की मंदिरात तेच आहे. आपण बघतो की आज शाळेमध्ये तेच आहे, ज्ञान मंदिरात तेच आहे. आपण बघतो रस्त्यामध्ये, आपण बघतो एसटी मध्ये निर्भया जे झालं, निर्भयाच्या पासून जी आपल्याला एक धडा मिळालेला आहे की आज स्त्रिया कुठेही सुरक्षित नाही. तर आज त्यालाही आता 12 वर्ष होत आले त्याही घटनेला, कायदे सुद्धा झाले, परंतु शेवटी त्यातून काय निष्पन्न झालं, तर आज पुन्हा तीच पुनरावृत्ती होत आहे. आपण पुन्हा निषेध काढतो, आपण पुन्हा मोर्चा काढतो आणि पुन्हा आपल्याला या वेदनादायी या स्त्रियांच्यावर ज्या वेदना होत आहेत, कलकत्त्याची जी घटना आहे ती घटना अत्यंत ताजी आहे.
त्यानंतर महाराष्ट्रात ही घटना घडल्या अशा. मी तर म्हणेल की रोज रोज प्रत्येक स्त्रीवर हा अन्याय का होतो आहे, लैंगिक अत्याचार विशेषतः. मला एक कळतं की प्रत्येक स्त्री ही स्वतः तिच्यामध्ये एक स्त्रीत्व जे आहे, तीच तिची एक आयडेंटिटी आहे. आणि ही आयडेंटिटी तिची जी तिला जगताना तिला एक मनुष्य म्हणून जगायचं आहे. म्हणजे एक स्त्रीत्व, एक मातृत्व, एक समाज, एक नैसर्गिक तिची जी चक्र तिला पुढे चालवायचं इतकं महत्वाची भूमिका निसर्गाने तिला दिली आहे. समाजाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे. मग असं असताना आज ही घटना का घडत आहे? अशा घटना वारंवार आणि महत्वाचं म्हणजे 4 महिन्याची मुलगी असू द्या, 4 वर्षाची मुलगी असू द्या, 40 वर्षाची स्त्री असू द्या, हा कुठे क्रायटेरिया राहिलेला नाही. किंवा आज तरुण मुली आहेत, त्यांना धोका आहे. असं का? असं नाहीये की अगदी लहान मुलींवर सुद्धा आज या वासनेच्या शिकार त्या होत आहे. मग हे किती दुर्दैवी आहे. याचं किती दुःख आपण बाळगायचं आणि किती याच्यातून बाहेर यायचं आणि याच्याशी आपल्याला सामना कसा करायचा, हे आपल्याला आता फार गरजेचं आहे की आपल्याला एकत्रित होणं भाग आहे स्त्रियांना. आणि याचा आवाज आपल्याला फार अगदी म्हणजे एक लढा द्यायचा आहे. पुन्हा एकदा मी तर म्हणेल की सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण दिलं. जिजाऊंनी आपल्याला त्याआधी आपल्याला हे दिलेलं आहे की लढण्याची जी शक्ती दिलेली आहे ती दिलेली आहे. हे सगळं आपल्यात आहेच. परंतु मी म्हणेल की प्रत्येक टप्प्यावर स्त्री जीवनाच्या तिला एक नवीन आव्हानाला तोंड द्यावं लागतं आणि हे आव्हान खरंच आताचं इतकं साधं नाहीये. कारण की एक स्त्री ती म्हणून जगताना तिने स्वतःला किती लपवायचं, काय झाकायचं, काय उघडं करायचं, मला तर काही समजत नाही. सगळेजण म्हणतात की तिच्या हातात शस्त्र द्या. अहो 4 वर्षाची मुलगी कोणचं हातात शस्त्र घेणार आहे? काही विचार आहे का? की ती कोणचं शस्त्र घेणार आहे हातात? अहो आमच्यासारख्या एखाद्यास ठीक आहे बा आपण काही प्रतिकार करू. 4 वर्षाच्या मुलीला जिला काही कळतच नाही, तिला लैंगिक वासना, तिला स्पर्श, चांगले वाईट काहीच नाहीये. आणि तिला आपण म्हणतो शस्त्र, ती नाही घेऊ शकत शस्त्र. मग कोणी का आता हे कसं होणार आहे? हे वासनाचा जो एक मी म्हणते कल्लोळ उठलेला आहे. मग त्याचे अनेक पैलू आहेत मला मान्य आहे. परंतु मी माझा जर मुद्दा काय मांडायचा असेल मला, तर मला तरी वाटतं की आपण इलेक्ट्रॉनिक जे मीडिया जे युग आहे आजचं, ही जी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, ही खरं तर हे दुधारी शस्त्र आहे आपल्याला लाभलेलं. हे चांगलं आहे, तितकं वाईट पण आहे. आणि मला तर याच्यात वाईटच दिसत आहे, की याच्यामुळे काय झालंय, की या ज्या इंटरनेटवर आहे, या ज्या अश्लील व्हिडिओज म्हणा, पोर्न म्हणा किंवा अशा घाणेरड्या सगळ्या गोष्टी अश्लील आहेत, बीभत्सपणा आहे, हा इतका खुलेआम होतो आहे. आणि हा प्रत्येक जण जर असं जर मुलं किंवा मुली, मी असं मुलांना किंवा असं दोष देऊ शकत नाही. कारण की हे प्रत्येक म्हणजे त्यांच्याही मध्ये टीनेजचे मुलं असू द्या, त्यापेक्षा लहान मुलं असू द्या किंवा मग वृद्ध असू द्या, अगदी वृद्धत्वाकडे झुकणारे काही वृद्ध पुरुष असू द्या. हे सगळेजण या अशा घाणेरड्या हे जे अश्लील व्हिडिओज आहेत, हे सगळीकडे आज उपलब्ध आहेत. अगदी फुकट म्हणा किंवा काय थोड्याफार पैशानी आपल्याकडे पाहतो आपण. तर हे का बरं असं होत आहे? तर हे शासनाने याच्यावर काही तर निर्बंध काहीतरी निर्बंध घालायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. शासनाने आम्हाला हे तुम्ही आधी आश्वासन द्या. जर त्या जे गुन्हेगार आहेत, या रेप केस मधले जे गुन्हेगार आहेत, हे अत्याचार करणारे हे जे स्त्रियांवर, मुलींवर, त्यांच्यावर तुम्ही फास्ट ट्रॅकमध्ये खटले चालवा. मला सांगा तुम्ही जर 2G टू 5G हा आपला जो प्रवास आहे, आपला प्रगतीचा इतका जर फास्ट होऊ शकतो, तर मग आपले न्यायालयामध्ये जे आपले ज्या केसेस आहेत, त्या इतक्या डिले का होतात? याचा विचार आपल्याला करणं भाग आहे. आणि हे म्हणून मी म्हणते, की हा लढा आपला किती स्तरावर आहे विचार करा. वैयक्तिक स्तरावर आहेच. एक स्त्री म्हणून जगताना आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे, आपल्या मुलींची घ्यायची आहे किंवा आपण समाजामध्ये फिरत असताना आपल्यासोबत आपण टीचर असू, तर आपले विद्यार्थिनी, आपण जर डॉक्टर असू आमच्यासारख्या, तर आमच्याकडे येणारे पेशंट्स असू द्या किंवा आमच्या हाताखालचा स्टाफ असू द्या. आम्हाला या सगळ्यांचं कसं त्यांना जागृत कसं ठेवायचंय, हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि यासाठी आपल्याला सतत जागृत राहणं गरजेचं आहे. अलर्ट एक अलर्ट मोड जो आहे ना, तो आपल्या आत सतत चालू ठेवावा लागतो. हे स्त्रीत्वाचं मी म्हणेन दुर्दैव आहे. खरं तर तिने एक माणूस म्हणून मुक्त जगावं. परंतु असं म्हटल्याने आता तो काळ राहिलेला नाहीये. आणि मी तर म्हणेल की तिला 12व्या शतकातही तिच्यावर अत्याचार होते, 13व्यातही होते. ते चालूच आहे की. आणि आता असं वाटलं होतं कुठेतरी तिला शिक्षणाने सगळे काही मोकळं झालेलं आहे. तिला ती समानता लाभली आहे. परंतु ही समानता तिच्या लैंगिकतेपर्यंत आलेली नाही आहे.
आणि हा जो विकृत भाव आहे, ही विकृती आहे. मी म्हणत नाही सगळेच पुरुष, परंतु पुन्हा तेच पुरुष हा प्रश्न पुन्हा येऊन बसतो आहे. आणि हे का होत आहे, कसं होत आहे, याचं वैचारिक मंथन झालं पाहिजे. याचं प्रशासकीय स्तरावर याची पूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण आपण पाहतो की परवा याचं महाराष्ट्रामध्ये बदलापूरला जे झालंय, बदलापूरला तिथे पोलिसांची जी दिरंगाई, तो जो रोष होता, तो वाचुकीचा नाही. कोणालाही वाटेल की अशी जर घटना घडली तर गुन्हेगाराला वचक म्हणून तर पोलिसांनी काही काम करावं. त्यांचं त्यांचं जे काम आहे त्यांनी कमीत कमी जी काही हे असेल तुमची तक्रार ती नोंदवून घ्यावी योग्य पद्धतीने. इतकी तर अपेक्षा ठेवणं नागरिकांनी साहजिक आहे. आणि तो उद्रेक जेव्हा झाला त्याला अनेक कंगोरे असतील, मी मान्य करते, परंतु तरीही प्रशासकीय स्तरावर सरकारने हे सगळं काही आपल्या पद्धतीने याच्यावर वचक ठेवणं भाग आहे. कारण या घटना आता वाढत आहेत. आणि मी म्हणेल की महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य म्हणून आपल्याला माहिती आहे, आजही आहे, मी मान्य करते. त्यामुळे महाराष्ट्रात फारच चांगल्या पद्धतीने आपण आजही जगू शकतो. परंतु अशा जर घटना घडत राहिल्या, अगदी शाळा, कॉलेज, मंदिर किंवा हॉस्पिटल अशा ठिकाणी जर या घटना घडत राहिल्या, तर आज मुलींनी यांना जे शिक्षण मिळालेलं आहे, यांना जे काही आता पुढे प्रगतिशील आयुष्य जगायचंय, तिथे त्यांना पुन्हा एकदा हा ब्रेक लागत आहे. पुन्हा एकदा सातच्यात घरात ठीक आहे, आम्ही मुलींना म्हणतो की तुम्ही सुसंस्कृत, पण मुलींना आपण धडे द्यायलाच पाहिजे. कारण की आपली जी प्रगती आहे, हा प्रगती म्हणजे मुक्तपणा म्हणजे स्वैराचार नाही, हे मान्य आहे मला. परंतु याचे हे सगळा जो दोष आहे, आपण सगळा जो दोष आपण मुलींवरच देतो. हा न देता मुलांवर काय आपण करणार आहोत, त्यांना संस्कार कधी देणार आहोत, त्यांना हे कधी शिकवणार आहोत की तुमची जबाबदारी काय आहे. मुलगी किंवा स्त्री यांचं स्वतःचं एक अस्तित्व असतं आणि हे अस्तित्व त्यांचं जगण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यांची लैंगिकता हा एकच जर त्यांचा दोष असेल तर मग कोणची समानतेच्या गोष्टी आपण करत आहोत. कोणत्या समानतेच्या गोष्टी आपण करूच शकत नाही जोपर्यंत आपण लैंगिकही समानता, स्त्री आणि पुरुष फक्त हे दोनच जाती आहेत, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. आणि हे असं असताना ह्या जर दोन जाती आहेत, तर ते पुरुषांनी स्त्रीत्व मान्य केलं पाहिजे, स्त्रियांनी पुरुषांचं मान्य केलं पाहिजे. आणि हा जो भेदभाव आहे आपण आपलाच संपवला पाहिजे. केवळ लैंगिकता हा एकच पैलू घेऊन आपण जगू शकत नाही. जगण्यासाठी केवळ लैंगिकताच लागते असं थोडी आहे. परंतु मी अजून एक मुद्दा, जर मला परवानगी असेल तर मांडू शकते, की मला सांगा तुम्ही की आज काय घडत आहे? तर आज असं होत आहे की आजचा जो एक तरुण पिढी असू द्या, बेरोजगारी आहे आपल्याकडे. आणि यामुळे काय होतं की रिकामं, आपण म्हणतो रिकामं मन हे शैतानाचं घर असतं. आणि ह्या जे रिकामे लोक आहेत यांना तुम्ही आयता पैसा देण्यापेक्षा त्यांना रोजगार द्या, त्यांना काम द्या. आपली जी बुद्धी आहे, आपली जी ऊर्जा आहे, या ऊर्जेला एक चालना लागते, कुठे ना कुठे तिला तर वाव लागतो. प्रत्येक मनुष्याला आपण पाहतो की बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते रडलं तर आम्ही चांगलं मानतो. म्हणजे त्याला ती ऊर्जा जी आहे त्याच्या आत ती त्याला बाहेर काढावं लागते ती. त्याला ते रडावं लागतं, त्याला हातपाय हलवावं लागतात. ते जर हातपाय हलवलं नाही तर आम्ही टिचक्या मारून त्याला हातपाय हलवून घेतो. म्हणजे जर ते हातपाय त्याची ऊर्जा जर प्रवाहित झाली तरच ते चॅनलाइज होत असतात. आणि या ज्या तरुणांना आहे योग्य दिशा, योग्य दशा देण्याचं काम कोण करू शकतं आज? तर मी म्हणेल की समाज आणि समाजातले हे जे शिक्षण क्षेत्र आहे यांची सुद्धा ही जबाबदारी आहे. सरकारची सुद्धा तीच जबाबदारी आहे की इंटरनेट दिलं तुम्ही ठीक आहे, ते जितकं चांगलं आहे तितकंच ते घातक आहे, हे या मुलांना समजलं पाहिजे. आणि तिसरं मी हे म्हणेल की आपल्याला लैंगिक शिक्षण फार आवश्यक आहे. झालंय काय की आपल्याकडच्या अति लोकसंख्या आपली वाढलेली आहे. ही लोकसंख्या, वाढलेली लोकसंख्या, विचार करा तुम्ही, आज 1 स्क्वेअर फूट जी जर जागा असेल, त्या स्क्वेअर फूट जागेवर किती लोक उभे राहतात? आणि हे जर असं जर प्रमाण असं वाढत राहिलं, तर हे स्त्री आणि पुरुष ही जर तुम्ही जर माझी जर जागा घेत असाल, तर मी तुम्हाला लोटणार आहे. हे असं काहीतरी स्त्री पुरुषांमधला हा जो संघर्ष असा पुढे काय आपल्याला टिपेला न्यायचा आहे का? हा नेऊन उपयोगी नाहीये. इथे आपल्याला सामंजस्यानेच आपल्याला हे पुढे जाणं भाग आहे, की हे स्वीकारावं लागणार आहे. स्त्री आणि पुरुषातला हा भेद हा स्वीकारतच आलेला आहे आपण. आणि तरी सामंजस्याने का नाही वागू शकत? तर मला वाटते हे जे रिकामेपणा आलेलं आहे, या चुकीच्या मार्गाने ही जो तरुणाई जात आहे, या तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम, त्यांना काम आणि मोटिव्हेशन ही आवश्यक आहे चांगल्या पद्धतीने.
जरुरी नाही की तुम्ही धार्मिक असा. धार्मिक असणं एक वेगळा भाग आहे, परंतु तुम्ही जी आदर्श नीतिमूल्यांची तुमची बांधणी आहे ती तुमची ग्रासरूट म्हणजे अगदी पहिल्या घरापासून व्हायला पाहिजे. ही होताना दिसत नाही. कारण की कुठेतरी आपल्या समाजात दोन भाग होतात, एक शोषित आणि एक शोषण करणार. आणि मग ही जी दरी आहे ना, शोषित जो आहे तो कुठे ना कुठे तो त्याचा रस्ता शोधत राहतो. कोणी कुठलाही माणूस जो आहे मनुष्यजात की जास्त वेळ आपला शोषण होऊ देत नाही. मग त्याचा उद्रेक कुठेतरी होत राहतो. आणि हा वाईट मार्गाने जेव्हा होतो, तेव्हा बायकांवर हे जे अत्याचार आहेत, कारण तिच्यामध्ये मातृत्व, तिच्यामध्ये स्त्रीत्व, तिच्यातले 6 हार्मोन्स, जिथे पुरुषांना 2च हार्मोन्स असतात, तिथे स्त्रियांना इतक्या हार्मोन्सशी लढा द्यावा लागतो. म्हणजे शारीरिक बाबतीत सुद्धा तिच्यावर इतके जबाबदाऱ्या निसर्गाने टाकून ठेवल्या आणि पुरुषाला मात्र 2च हार्मोन्स असतात. आणि मग हा जो डिफरन्स आहे, तो त्याचं शरीर स्ट्रॉंग असतं आणि ही जी आहे हिच्यामध्ये कोमलता, कारण तिला दुसरा जीव जन्माला द्यायला जायचं असतं. मग तिला कोमलच राहावं लागतं आणि तिची जी कोमलता आहे ही तिची मजबुरी समजल्या जाते, लाचारी समजल्या जाते आणि तिला दाबत 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 आपला समाज आज इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अतिशय अतिशय आपल्या समाजासाठी हे एक लांछनच आहे. की असं जर सुरू राहिलं तर मुलगी मुलगी वाचवा म्हणत होतो आपण, तर काय वाचवा? तर तिला पुढे सुरक्षेसाठी तिच्यासाठी काय करता येईल हे बघा तुम्ही. आणि म्हणून आपल्या मुलींना जे मी म्हणेल की सुपर वुमन हे जे नाही मी चांगलंच असंच असं न करता तिने सगळं स्वतःसाठी स्वतःचं रक्षण कसं करता येईल हे सुद्धा तिने बघायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षणाशी संबंधित असतील, तर काही गोष्टी आपल्या भावनात्मक, आपल्या बौद्धिक, आपल्या शारीरिक हे सुद्धा प्रत्येक मुलीने शिकणं भाग आहे. आणि म्हणून मला वाटते की आपलं जे हे आजचं शिक्षण आहे, या शिक्षण प्रणालीमध्ये आपलं शारीरिक शिक्षण सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. सोबतच आपलं लैंगिक शिक्षण सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. हे जोपर्यंत आपण हा जो आपला लढा आहे, हा असा शास्त्रीय पद्धतीने करणं भाग आहे आता. आता तुम्ही असं म्हणू नाही शकत, की संस्कार करा, संस्कार करा, असं होणार नाही. कारण जग इतकं आपण ओपन झालेलं आहे आता. पाश्चिमात्य आपलं जे आकर्षण आहे, इतकं वाढलेलं आहे. आणि हे जे आकर्षण आहे आपल्याला आता आपण थोपवू शकत नाही. आपण खूप पुढे गेलेलो आहे. आपला अभिमन्यू झालेला आहे आता. आपल्याला आता परत कसं यायचं? आता आपल्याला हा पुन्हा एक डोकं लावूनच आपल्याला याच्यातून बाहेर यावं लागेल आणि स्वतःला वाचवावं लागेल. हा आपल्यातला अभिमन्यू आपल्याला जगवायचा आहे. आपल्याला असं बळी पडायचं नाहीये. आपल्याला धोके जे आहेत, आज समाजामध्ये फिरावंच लागणार आहे. कोणी आपण म्हणू शकत नाही मुलींना तू घरातच राहा. अशाने जमणार नाही. तिला बाहेर फिरायचंय. पण बाई तू बाहेर फिर, परंतु जपून जा आणि हिमतीने जा. तिला तिची भीती घालवणं भाग आहे. जोपर्यंत तुम्ही भीता, तोपर्यंत तुमच्यावर अन्याय होत राहील. ज्यावेळेस तुमची धिटाई, तुमची हिंमत, तुमचं धैर्य तुमच्या चेहऱ्यावर दिसेल, तर तुमच्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांचे आपोआप 2 पावलं मागे जातील. हे तुम्हाला प्रात्यक्षिक करून बघावं लागेल. आणि आज खरं मी म्हणेल, की आज आपण प्रत्येक क्षेत्रात पाहतो महिला खूप चांगलं करत आहेत. परंतु अशा ज्या अनावधानाने कुठेतरी त्या एकांता क्षणी त्यांच्यावर जो वार होतो, तो वार झेलण्याची त्यांची मानसिकताही पाहिजे. म्हणून अलर्ट मोड, मी तुम्हाला पुन्हा एकदा तेच म्हणेल, की अलर्ट मोड आपला आवश्यक आहे. आणि सरकारलाही मी हेच म्हणेल, की सरकारपर्यंत काय नेता येईल, तर हा जो तुमचा अश्लील वेबसाईट आहेत, याच्यावर काहीतरी बंदी आणा. ॲनिमल सारखा सिनेमा जर आपल्या इथे चालतो आणि सगळेजण बघतात, त्याच्यावर रील्स बनवतात, तर अशा समाजाकडनं आपण काय अपेक्षा करायची? त्याच्यावर तर आपला विरोध झाला पाहिजे होता. की ॲनिमल बद्दल आपल्याला विरोध होणं भाग होतं, परंतु आपण काय विरोध केला? काहीच नाही. आणि आता आपण रडतो. की असं का घडतंय? तर याची कुठेतरी आपली ही जी दुटप्पी धोरणं आहेत, हे बंद करा. एकदम या अशा घाणेरड्या सिनेमांवर आपली बंदी येणं आवश्यक आहे. असे सिनेमे निघालेच नाही पाहिजेत. ही दुटप्पी भूमिका आपण सोडा. एक तर त्याच्यावर तुम्ही डान्स कराल. त्याच्यामधलं ती हिरो त्या हिरोईनला अतिशय वाईट पद्धतीने वागणूक देतो, ती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पाहाल. त्याला बॉक्स ऑफिसवर तुम्ही तिकीट काढून तुम्ही जाल आणि आता इकडे म्हणता, की नाही, नाही आम्हाला मुलींवर अत्याचार नको. अरे तुम्ही जे बघाल तेच कराल ना. आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता? त्याच्यामुळे ही जी आहेत असे वाईट असे जे चुकीचे सिनेमे आहेत त्याच्यावर सेन्सॉर काय करते? हा आपल्यासारख्यांचा खरं तर आपला अधिकार आहे तो विचारायचा, की सेन्सॉर बोर्ड काय करतं अशा सिनेमांवर? हे अत्याचार तिथूनच येतात. हा जो करून दाखवतात हे सगळं रुजतंय या आमच्या समाजामध्ये. या सिनेमावाल्यांवरही काही ना काहीतरी वचक आला पाहिजे.
आणि दुसरं पुन्हा मी धार्मिकतेवरच येते की आपल्यामध्ये आपण म्हणतो स्त्री ही देवी समान आहे, तिची आपण आता नवरात्रात पूजा करणार आहे. मग कशी पूजा करताय तुम्ही ही? एकीकडे तिला देवी म्हणायचं आणि एकीकडे असे तिच्यावर असे प्रसंग. हा समाजच आहे ना. जर ती देवी मानणारा समाज आहे तर हे अत्याचार करणारा हाही समाजच आहे. मग हा फरक काय आहे? दुटप्पी भूमिका काय आहे ही कुठेतरी थांबवा. एक तर काहीतरी ठरवा, आम्हाला देवी पण नको, पण आम्हाला माणूस म्हणून जगण्याची आम्हाला हिंमत द्या. आम्हाला माणूस म्हणून जगण्याची आम्हाला मुक्त संधी द्या. मी म्हणत नाही स्त्रियांकडे काय चुका वगैरे मी हे बोलूच शकत नाही, कारण की स्त्री पहिल्यापासून तिच्यावर अत्याचार होत आलेले आहेत आणि या अत्याचारातून ती पुढे येत आहे, ती शिकत आहे, ती समजत आहे आणि ती पुढे जात आहे. आणि म्हणून मी म्हणेल की 4 वर्षाच्या मुलीला जर तुम्ही म्हणत असाल की हातात काही शस्त्र घ्या, तिला काही शिकवा, असं होणार नाही. ही जी आहे ही बरोबर. आपले पाळत जे घेत आहेत ती आपण हम्म. आताच तोडले बरोबर. पाहिजे. असं त्याच्यामुळे खरं मला म्हणजे वाटते माझे विचार तुम्हाला थोडेफार पटलेच असतील आणि याच्या पुढचे विचार मांडण्यासाठी माझी मैत्रीण अर्चना हिला मी बोलवते. तिने यावं आणि आपले विचार मांडावे. अपर्णा चांदूर. अपर्णाताई. धन्यवाद आपण मीनाजी. मी अपर्णा, नागपूरहून अच्छा. जनमंगलच्या या चर्चेमध्ये सहभागी झाले आहे. बिलकुल बिलकुल. आपण सांगितलं ते अगदी बरोबर आहे की इतके वर्षानुवर्ष अत्याचार करून ना आता हे तेच नकोसं झालेलं आहे. रोज पेपर उघडून बघितलं की तेच, रोज पेपर उघडून बघितलं की तेच. पण इथे मला एक म्हणजे आपण कसं प्रत्येक वेळेला समाज याला जबाबदार आहे असं म्हणत असतो. पण बलात्कार समाज करतं का? बलात्कार कोण करतं? तर पुरुषाची विकृत मनोवृत्ती त्याला बलात्कार करायला भाग पाडते किंवा असं म्हणता येईल. तर ही जी पुरुषाची विकृत मनोवृत्ती आहे ही मुळापासनं जर दूर करायची असेल तर याच्यामध्ये पुरुषांनी हातभार लावणं, पुरुषांनी पुढाकार घेणं हे जास्त गरजेचं आहे. We are expecting victims to do all the preventive measures. नाही, जे ऑफेंडर्स आहेत त्यांनी करायला हवं, त्यांना समजवायला हवं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन ऑफ रेप इज बेटर फॉर सेफ्टी ऑफ गर्ल्स अँड वुमन. पण हे प्रिव्हेन्शन पुरुषांच्या पुढाकारानेच होऊ शकतं. त्यांच्यावर आपण नको ते गोष्टी म्हणजे कॉलेजमध्ये शाळेमध्ये असल्यापासनं ईव्ह टीझिंग जे होतं, जे रोमिओ सगळे गोष्टी जे करतात, ह्या मुली त्याला दुर्लक्ष करतात की त्यांना माहिती यांच्या वाटेला जाणं सुद्धा आता म्हणजे प्रतिकार करणं सुद्धा नकोसं वाटतं. ते सगळे पुन्हा उलटून आपल्यावरच येणार हे सगळं माहिती आहे. इतक्यात आपण पुरुषांनी घरात हातभार लावावा म्हणून शेअर द लोड हे वॉशिंग मशीन पुरुष ऑपरेट करताना जाहिराती बघतो. त्याच्यानंतर स्वयंपाकघरामध्ये पुरुषांनी सहभाग दिला आहे हे स्वीकारतोय. हे हळूहळू जसं स्वीकारतो आहे तसं ह्या गोष्टीसाठी सुद्धा पुरुषांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेणं गरजेचं आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलगा शिकला, मुलगी वाचली. ही पुढची एक लाईन आपल्याला त्याच्यात ऍड करायला हवी. मुलांना त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आजोबांनी ह्या सगळ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या पुरुषांनी सुद्धा या गोष्टीसाठी प्रिव्हेंटिव्ह कसं राहायचं, कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत हे स्पष्टपणे मुलांना सांगायची गरज आहे. आपलं काय होतं माहिती का, आयांचं किंवा महिलांचं, आपण सगळा भार आपल्यावरच घेऊन फिरत असतो. हे काय संस्कार काय करायचे माझ्याचवर, सगळं काय करायचं माझ्याचवर, आपण आपल्यावरच सगळं भार घेऊन फिरतो. आपण अजिबात कोणाला त्याच्यात आलेलं सुद्धा कदाचित बरेच जणांना तो हातभार लावलेला आवडत नसेल, पण आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये पुरुषांचा याच्यात 100% हातभार असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे अगदी हा रिसेंट
कलकत्त्याचा आणि या लहान मुलीचा चिमुरडीवर झालेला अत्याचार आल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. कशाचा व्हिडिओ? तो जुडो कराटे करणाऱ्या एक प्रशिक्षक एका मुलीला शिकवत होते की रेप करताना त्या पोझिशन मध्ये तिने कसा प्रतिकार करायचा. अरे पण ती वेळच येऊ द्यायची नाही. हे तुम्ही जुडो कराटेमध्ये का करायचं शिकवत नाही? अशा गोष्टी स्पष्टपणे हे ऍक्शन्स करायच्या नाहीत असे आपण का नाही व्हिडिओ बनवत? हे जसं मुलींवर आपण हॅमर करतो ना की तू स्वतःला सांभाळ, तसं मुलांवरही हॅमर करायला पाहिजे की तू ह्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि हे मुलं कसं घरात काय असतं, समाजात काय असतं, समाजात पुरुष कुठल्या पद्धतीने वावरतात, या सगळ्या गोष्टी बघून बघून ते शिकत असतात. ते सुरुवातीपासून त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतात, पण ते बघतात आहे म्हणून शिकतात आहे. तर जोपर्यंत पुरुष या गोष्टी स्वतः नियंत्रित करणार नाही तोपर्यंत हे फक्त आपण वारंवार मुलीला सांगत राहू की बाई तुझं, बाई तुझं, बाई तुझं, तू काळजी घे, तू संरक्षण कर. अरे पण जो अत्याचार करतो आहे त्याला कोणीच काहीच बोलणार नाही का? कधीच बोलणार नाही का? तर या पद्धतीने पण काहीतरी पुढे जायला हवं आहे असं मला खूपच म्हणजे गरजेचं वाटतं आहे. की जसे बॅनर्स लागले असतात ना सगळीकडे की आजोबा, वडील, काका, मामा, भाऊ, मना मानलेले भाऊ, दूरचे नातेवाईक, चुलत भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ, शाळेतली मुलं कोणीही विकृत मनोवृत्तीच्या मार्गी जाऊ नये असे मोठे मोठे ना फ्लेक्स लावायला पाहिजे. Dear men, not only share the workload at home, also share the responsibility to prevent rape. Educate boys, but for that behavior, set your behavior right. Boys will follow and copy men. माझा हा एक छोटा पण खूप जास्त महत्वाचा मला मुद्दा अगदी भरभरून मांडावासा वाटला म्हणून हे व्यासपीठ मला अगदी खूप छान आहे असं वाटलं. आणि दुसरं आपली जी न्याय व्यवस्था आहे ना ती पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि असफल आहे या गोष्टीमध्ये. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. जोपर्यंत कठोर शिक्षा आपल्या डोळ्यांनी मुलं हा समाज बघत नाही या अशा घाणेरड्या कृत्यांसाठी तोपर्यंत ते सुधारणारच नाही. अतिशय कडक न्याय व्यवस्था हवी आहे. अगदी शिवाजी जसे करायचे आहेत ना शिवाजी महाराज तसे करायला म्हणजे चौका चौका त्यांना शिक्षा व्हायला हवी. येस. त्याच्याशिवाय हे सुधारणार नाही. जोपर्यंत शिक्षा होत नाही आपल्या डोळ्यांनी ती शिक्षा झालेली कोणी बघत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. हे तसंच राहील. आपण त्याच त्याच चर्चा करत राहू आणि कोर्टामध्ये मग काय केलं कसं केलं, अरे हे काय केलं कसं केलं सांगायचे आणि बोलण्याचे विषय आहेत का? आणि त्याच त्याच गोष्टी रिपीट करतात ते. म्हणजे टीव्ही चॅनल्स वाल्यांनाही काही त्याच्यात लाज वाटत नाही, न्यूजपेपर वाल्यांनाही. म्हणजे कोणालाही मला आजपर्यंत मी एकही फ्लेक्स एकाही वडिलांनी हातात धरून की मी याच्या पुढे आय विल हेल्प टू प्रिव्हेंट रेप असा धरलेला एकही पुरुष आजपर्यंत न्यूज मध्ये पेपरवर कुठेही मला दिसलेला नाहीये. सहानुभूती, नुसती सहानुभूती काही उपयोगाची नाहीये. गुन्हा घडून गेल्यानंतर इथे कपड्यांचा कुठे ताळमेळ नाही आहे, वयाचा ताळमेळ नाही आहे. मग काय ही फक्त एक खूप अतिशय भयंकर विकृत मानसिकता आहे जी सगळ्यांनी एकत्र मिळून जिच्याशी लढायचं आहे. आणि याच्यात 100% पुरुषांचा सहभाग असायलाच हवा. गीताताई, आता मी तुला आमंत्रित करते. थँक्यू. मी गीता भावसार पुण्याहून. मी सगळ्यात आधी जनमंगलचे आभार मानते की मला या व्यासपीठावर बोलायची संधी दिली आणि अभिनंदन याच्यासाठी करते की सगळीकडेच जे काही घडतंय आता त्याबद्दल सगळीकडेच आवाज उठवला जातोय. तर जनमंगलने सुद्धा गेले 3 दिवस हे चर्चासत्र ठेवलं जेणेकरून ते घरोघरी पोहोचेल किंवा निदान आपल्या वर्तुळात तरी आपण त्याची चर्चा करू आणि प्रत्येकाची मतं आपल्याला ऐकायला मिळतील. आता मीनाताई आणि अपर्णाताई दोघींनी बरेचसे मुद्दे मांडलेले आहेत. माझंही फार काही याच्या बाबतीत वेगळं म्हणणं नाहीये, कारण ही गोष्ट म्हणजे इतकी चीड आणणारी, आपली झोप उडवणारी आहे की म्हणजे मुलगी बाहेर असेल तर आधी काळजी करायची गरज होती. आता मुलगाही बाहेर राहिला थोडा जास्त वेळ तर असं आपल्याला काळजी वाटते की अरे म्हणजे मुलगा आणि मुलगी आपण बघतो की विकृती इतक्या थराला पोचलेली आहे
की आता फक्त मुलीची नाही, मुलाची तितकीच काळजी राहिली आहे. जसं अपर्णा ताई म्हणाले की 3 वर्षाची 4 वर्षाची मुलगी काय, आणि आता 60 वर्ष ओलांडलेली एखादी वृद्धा जरी असली तर तिने सुद्धा तिची तितकीच काळजी घेतली. म्हणजे ह्या काय परिस्थितीपर्यंत आपला समाज येऊन पोहोचलाय असं मला वाटतं. तर मला या बाबतीत असं वाटतं की ह्याच्यावर उपाययोजना म्हणजे खूप वेगळ्या तऱ्हेच्या योजना करायला हव्यात. पण मला ह्याची सुरुवात ना घरापासून करावीशी वाटते. म्हणजे ज्याला आपण आतापर्यंत संस्कार हे नाव देतो, तर आपल्या मुलांना आपल्या घरात मुलं, आता मी जेव्हा मुलं म्हणते ते इथे मुलगा किंवा मुलगी असं नाही येणार, तर ते एकत्रित मला म्हणायचंय की स्त्री ही एक माणूस आहे, हे त्यांना जेव्हा रुजवलं जाईल त्यांच्या मनात, ती वस्तू नाहीये, ती एक माणूस आहे. तिला जसं आपण म्हणतो की ही गोष्ट निसर्गाकडून शिकण्याची आहे, की प्रत्येक गोष्टीची एक वेळ येते. निसर्गातल्या गोष्टी पहा, म्हणजे ओरबाडल्या जात नाहीत. हे जे माणसाचं वागणं आहे, ओरबाडणं, मला हवंय म्हणून, किंवा स्त्री ही माझ्या मालकीची एक वस्तू आहे आणि मला हवा तसा मी तिचा वापर करू शकतो, जिथे सापडेन तसा मी वापर करू शकतो. मग त्यात वय येणार नाही, त्यात फक्त ती जी काही वासना आहे ती पूर्ण करायची जी काही वृत्ती, म्हणजे जनावरापेक्षा हे भयंकर आहे मी म्हणेन आता जे काय घडतंय ते. तर घराघरातून प्रत्येक आईवर ही जबाबदारी, जसं आता आपण काही म्हणाले की काय आईवरच ती जबाबदारी आहे का, तर नाही. पूर्वी, आता सामाजिक परिस्थिती खूप बदलते. आधी एकत्र कुटुंब पद्धती असायची, मग लक्ष नाहीये तर मग आजी लग्न असं असायचं. एक गावचीच एक आजी असायची. मला असं वाटतं की जेव्हा आपण म्हणजे मी लहान होते, माझ्या लहानपणी मला असं वाटतं की एखाद्या मैत्रिणीची आजी म्हणजे ती गावचीच आजी. मग ती ती जर काय राग येणार, ती कोणाला टोकताना राग येणार नाही. एखादी काकू आहे, आता कुठल्याही गोष्टी राहिलेलं नाही, कमी न होता आणखी वाढलीये. म्हणजे आपल्या मुलांना आपण हे माणसं घरात असताना जे ज्या गोष्टी त्यांना शिकायला मिळत होत्या, किंवा ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या, त्या सुद्धा आपल्याला पोहोचवायच्यात. इतकंच नाही तर समजा माझी बहीण दुसरीकडे राहते, माझा दीर, माझी जाऊ, त्यांची फॅमिली वेगळी आहे. तर त्यांच्या मुलांना सुद्धा काही गोष्टी सांगण्याची जबाबदारी आपली असते. कधी कधी असं होतं की आई जवळ किंवा बाबा जवळ किंवा घरातल्या भावंडांमध्ये एखादं मूल व्यक्त होत, किंवा त्याचं कोणाशी तरी एक जमतं किंवा आजीशी जमतं. तर असे जे की पर्सन्स आहेत ना मुलांच्या आयुष्यातले, त्यांनी मला असं वाटतं हे ओळखून वेळोवेळी त्यांना ना ह्या गोष्टींवर सांगितलं पाहिजे. म्हणजे नॉलेज ज्याला आपण म्हणतो की हे असं केल्याने काय होईल किंवा हे वागल्याने काय होईल, शक्यतो मुलांना मुलांना याची माहिती असायला हवी. याच्यामध्ये ना मला असं वाटतं भावनांचं नियमन किंवा भावना व्यक्त करणं आणि त्याच्याबद्दल चर्चा करणं खुलेपणाने, ही एक खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट मला वाटते. घरात मुलांनी आपल्या मनातल्या गोष्टी मोकळेपणानं सांगणं, त्यांच्या भावना ओळखून आपण त्यांना त्याबद्दल जागरूक करणं, आणि असं वाग किंवा ह्याचा परिणाम काय, ह्या केसेस समोर आल्यात म्हणून आपण ह्यांच्याबद्दल बोलतो किंवा ह्याची नावं आपण घेतो. पण रोज तासा तासाला 4-4 बलात्कार होतात. म्हणजे डेटा काढला किंवा मला तर वाटतं तेही परत आपण निरीक्षण करतो, ते नोंदले का बघतो आणि त्याच्यावरून हा सगळं आपण मांडतोय. पण तरीही या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या समोर न आलेल्या अशा अनेक गोष्टी असतात किंवा अनेक घटना असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला कल्पना नाहीये, समोर सुद्धा ते येत नाही. तर ह्या घडल्यानंतर ज्या मुली मृत्यू कसा येईल इतका द्यायचा किंवा तिला मारून टाकायचं, तर ती तर जीवानीशी गेली किंवा तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण ज्याच्याकडून हे कृत्य झालेलं आहे त्याचंही आयुष्य बरबाद झालेलं. आणि हे या अशा केसेसमध्ये ज्या मुलाने असं केलेले, त्यात कुटुंब आणि मुलीचंही कुटुंब, म्हणजे त्यांचे नातेवाईक म्हणा किंवा त्यांना जोडले गेलेली जी सगळ्यांचंच यात इतकं प्रचंड नुकसान आहे, मनावर होणारे आघात आहेत. मुलगी जरी राहिली तरी आयुष्यभर तिला ते सोसावं लागणार आहे, न येणार आहे. तर हे आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून शिकवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि
जेव्हा मूल शाळेत जाईल, म्हणजे तो जसा त्याचा परीघ वाढत जातो, शाळेत जाईल, कॉलेजमध्ये जाईल, आपले फॅमिली डॉक्टर्स असतात. मगाशी मीनाताईंनी तो मुद्दा मांडला की जेव्हा जेव्हा आपल्या संपर्कात ही मुलं येतील किंवा आपल्या संपर्कात जे कोणी येतील त्याबद्दल आपण ह्या गोष्टींबद्दल चर्चा करायला पाहिजे. मुलांना सांगायला पाहिजे त्याबद्दल. सोशल मीडिया जसं ते माकडाच्या हातात कोलीत कसं असतं, तसं ते मुलांच्या हातामध्ये आता सोशल मीडिया आहे. तर त्याच्यावर लक्ष फक्त पालकांनी न ठेवता जसं शासनाचं त्याच्यावर बंधन असायला पाहिजे की कोणते ऍप्लिकेशन्स मुलांनी वापरले पाहिजेत किंवा मुलांसमोर यायला नको, किंवा सेन्सॉर बोर्ड आपण म्हणतो, जसं की OTT प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावर कुठलंही बंधन नसताना कुठल्याही गोष्टी दाखवतात. घरात आपण कितीही त्यांना सांभाळलं तरी बाहेर जाऊन ते दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवर काय बघतात किंवा काय, हा हा खूप मोठा एक विषय, त्यातला हा एक विषय असं मला वाटतं. म्हणजे ह्याच्यावर पण आपण विचार करायला पाहिजे. पुढे जाऊन मला असं वाटतं की जेव्हा मुली बाहेर पडतात तर मुलींना एक पर्टिक्युलर म्हणजे कॉलेजला वगैरे जायला लागल्या आणि पालकांनी खूप चौकशी केलेली आवडत नाही, मुलांना सुद्धा, मुलींनाच काय, की कुठे गेलास, कुठे चाललास, आता कुठेस. तर मला असं वाटतं ही सवय लावणं आपल्या मुलांना, मुलीला किंवा मुलांना, की आता कुठे आहात, म्हणजे तुम्ही हॉस्टेलला आहात तरी किंवा तुम्ही त्याच शहरात जरी घराबाहेर पडता तरी तुम्ही कुठे असता त्याचा ट्रॅक देणं आपल्या आई बाबांना ही एक जबाबदारी असते. किंवा मुलं देत नसतील तर आपण तो घेणं किंवा मुलांना अपडेट राहण्यासाठी ते शिकवणं, ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे. आता रात्री बाहेर न पडणं वगैरे म्हणजे ह्याच्यावर ही निरर्थक चर्चा आहे, कारण की आपण आता म्हणजे प्रगतीच्या नावाखाली जे काही बदल झालेले आहेत त्यात आता घरात राहणं, मग 7च्या आत घरात येणं किंवा काम न करणं, बाहेर न पडणं हे अशक्य आहे. पण मग यावर उपाय म्हणजे मला असं वाटतं की मानसिकता बदलल्याशिवाय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना डोक्यात घडतात असं मला वाटतं. म्हणजे प्रत्यक्ष कृतीत येण्याआधी हे सगळं डोक्यात घडलेलं असतं. मग ते घडू नये त्यासाठी ज्याला आपण मुळावर घाव घालणं म्हणतो. आणि मगाशी मी म्हटलं तसं की शिक्षा, एखादी गोष्ट अशी जर घडली आपल्या हातून, हे कृत्य घडलं, तर त्यानंतर काय होईल त्या शिक्षेची एक भीती भीती का असते ना, ती भीती असायला पाहिजे. म्हणजे जसं की आपण म्हटलं, आता तुम्ही म्हणालात की एखाद्या देवळापुढे टाकून थुंकायचे लोक येता जाता, अक्षरशः अशी शिक्षा असायला हवी. म्हणजे ह्या बाबतीत बाकी न्यायव्यवस्था काय आहे आणि किती निकाल लागले तर किती केसेस पेंडिंग, हा तर आपला विषय नाहीये. पण अशा बाबतीत जिथे माणूस म्हणून म्हणजे एका स्त्रीला मोकळेपणाने माणूस म्हणून जगता येत नाहीये, तिच्यावर अशा प्रकारचे अत्याचार कोणी करू पाहतो किंवा धजतो, तर ह्या माणसाला अशा देशामध्ये किंवा कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही मला असं वाटतं भयंकर अशी शिक्षा असायला पाहिजे की पुन्हा असा विचार जरी कोणाच्या मनात आला तर त्याने तो 100 वेळा विचार करायला पाहिजे त्याने, की मी हे कृत्य करू की नको, मी हे करायला हवं की नाही. म्हणजे असं काहीतरी समोर यायला पाहिजे. मग त्यात पुन्हा भ्रष्टाचार, मग पुन्हा सगळ्या गोष्टी आणि काय 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 काय, हे इतकं म्हणजे डीप आहे ना सगळं. ही चर्चा म्हणजे इतकी वरवरची नाहीये, हे फार म्हणजे मुळापर्यंत जायला पाहिजे आपण. आणि मग आपण यात काय करू शकतो, तर प्रोटेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याही तितक्याच महत्वाच्या आहे. म्हणजे आक्रोश जो आहे समाजाचा तो दिसायला लागलाय आता, किंवा आपण बघतो बदलापूरमध्ये ज्या गोष्टी घडल्या, किंवा लोकांना आनंद व्हावा की पोलिसांनी, म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे आता पोलिसांनीच स्वतः काहीतरी निर्णय घेऊन त्यांना मारा, किंवा हे चुकीचं नाहीये असं वाटणं. मग याचं कारण काय, असं लोक का करतात, किंवा हा आक्रोश कुठून येतोय, याचा विचार व्हायला पाहिजे. लहान मुलींच्या बाबतीत 3-4 वर्षांच्या मुलींना हे काय कळणार आहे की आपल्या बाबतीत काय घडतंय. तर वेळोवेळी म्हणजे जसं की ही घटना घडल्यानंतर माझ्या एका मैत्रिणीने तिच्या मुलींना, छोट्या मुली आहेत दोघी जणी, तर त्यांच्याशी चर्चा केली आणि विचारलं मग तुम्ही स्कूलला जाता तर तिथे कोणता दादा असतो अशा प्रकारे. मग तिने तेव्हा सांगितलं की नाही तिथे तर मावशी असते. तर हे सिस्टीम म्हणजे स्कूल सिस्टीम जे आहेत, एकतर म्हणजे हे खूप चुकीचं वाटेल मी काय म्हणते ते, इतक्या पिटुकल्या मुलांना आपण शाळेत पाठवतो ना, म्हणजे माझ्या दृष्टीने हीच गोष्ट चुकीची आहे. म्हणजे मला अगदी अमान्य आहे ही 3-4 वर्षाच्या मुलांना शाळेत पाठवणं, हे माझ्या दृष्टीने मला चुकीचं वाटतं. पण तरी जर मुलं बाहेर पडतायत, मुलगा काय किंवा मुलगी काय, तर त्या मुलांना तेवढं प्रोटेक्शन 100% खात्री देऊ शकतात का की माझं मूल सुरक्षित आहे, किंवा त्यासाठी काय करायला पाहिजे हे हे इथे बघायला हवं. बाकी जाता येता मी स्वतः बसमध्ये, प्रवासामध्ये, किंवा मला तर असं वाटतं अशी एकही मुलगी किंवा स्त्री नसेल की जिने हे इतके घाणेरडे वाईट अनुभव घेतले नसतील.
इतक्या घाण पद्धतीने स्पर्श करणं, ढकलणं, आणि कोणत्या वयाची लोक, जेव्हा मी कॉलेजला असतानाही म्हणजे 70-60चे लोक खूप घाणेरड्या पद्धतीने जेव्हा आपल्याला स्पर्श करतात, तर खरंच तेव्हा आपल्याला हेच समजत नाही किंवा हे कोणी सांगितलेलं नसतं की असं काय करायचं असतं, किंवा आपण कधी बोललेलो नसतो. तर ह्या गोष्टी जेव्हा आधीच माहिती असतील, तर अशा वेळेस म्हणजे याची खूप वेळा चर्चा झाली, तरी मला असं वाटतं माझ्या कामी ती सेफ्टी पिन खूप वेळा आलेली आहे. तर ती एक म्हणजे हे पण छोट्या छोट्या गोष्टी, जर पर्समध्ये जर लिपस्टिक असू शकते, तर एक पेपर स्प्रे का नसू शकतो? म्हणजे वेळ आली तर तो तुम्हाला खूप ते महत्वाचं हत्यार ठरू शकतं तुमच्यावर काही वेळ आली तर. अशा बारीक बारीक गोष्टी, एखादी पिन अडकवलेली असणं, पटकन ती का, कधी कधी पिन असते, सुरुवातीला मला असं व्हायचं की पिन मी हातातून काढायचे, पण ते मी टोचू कसं, म्हणजे ती हिंमतच नाहीये की त्या माणसाला मी ती पिन टोचावी. तर हे सगळं आपल्या मुलांना शिकवणं पहिल्यापासून, म्हणजे हे हे इतकं शिकवायची गरज आहे, आणि हे इतकं लहानपणापासून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. इतकं होऊनही जर असं काही झालं, तर त्याला एक, जसं आपण बोललो की आता शिक्षा देणं म्हणा, किंवा शासनाकडून त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींना मर्यादा असणं, हे बाकीचे उपाय तर आपल्याला सुचवता येतील, अनेक गोष्टी याबद्दल बोलता येतील, पण तरी मी पुन्हा मूळ कुटुंबाकडेच येईन की, आणि आणखी एक गोष्ट म्हणजे असे काही ऍप्लिकेशन्स आहेत, मला इथे सांगायला आवडेल. 112 इंडिया आहे, रक्षा आहे, बी सेफ आहे. आता मी सेफ्टी पिन बद्दल बोलले, तसं माय सेफ्टी पिन असं एक ऍप्लिकेशन आहे की जे तुमचं ट्रॅक ठेवू शकतं, किंवा तुम्ही आता कुठे आहात ते तुमच्या आई बाबांना कळू शकतं, किंवा तुम्ही अपडेट करू शकता घरच्यांना. आणि मला एक असं वाटतं की आपल्याला बरेचदा ह्याच बाबतीत नाही, अनेक गोष्टींबद्दल इंट्युशन येतं. तर मुलींना जेव्हा असं काही इंट्युशन येईल की बाबा आपण एखाद्या ग्रुपमध्ये सेफ नाही आहोत, किंवा एखाद्या ठिकाणी जेव्हा आपल्याला अशा निगेटिव्ह वाईब्स येतात की इथे काही बरोबर दिसत नाही, किंवा ह्या रात्रीच्या वेळी इथे थांबणं योग्य नाहीये, तर त्यांनी थांबू नये. बरेचदा असं मी ऐकलंय खूप साऱ्या चर्चांमधून की मला वाटलं होतं की हे करू नये, मला वाटलं होतं इथे थांबू नये, पण मी तिथे थांबले, मग असं घडलं. तर मला असं वाटतं की आपल्याला जेव्हा ते असं फिलिंग येतं, तेव्हा आपण तिथून हलणं, किंवा आपल्या जवळच्या माणसांना, पोलिसांना तो नंबर आपल्याकडे असणं, आणि तो आपण ते आपण कळवणं किंवा मदत घेणं, हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे जर का इतकी प्रगती करून, म्हणजे आता आपण म्हणू की माणूस खूप आता अत्युच्च प्रगतीच्या शिखरावर आहे, इतका तो प्रगत कधीच नव्हता, असं असताना जर असं काही आपल्या अवतीभोवती घडत असेल, तर ही प्रगती नाही, म्हणजे यासारखी अधोगती नाहीये. मग पुन्हा लोकांना असं वाटतं की स्त्रीवादी गोष्टी आणि स्त्रियांच्या भूमिका नामकं तमकं वगैरे. पण हा पुन्हा पुन्हा मूळ मुद्दा इथेच येतो की हा भेद आहे. हा भेद जोपर्यंत संपणार नाही, आणि ही मान्यता स्त्रीला जोपर्यंत एक माणूस म्हणून मिळणार नाही, तोपर्यंत हे तसंच चालू राहील. आणि ह्याच्यात जबाबदारीने माझ्यावर आल्यावर, आता आलंय ते घरापर्यंत, अजून आपण किती वाट पाहणार आहोत, इथे मी का बोलू, किंवा ही गोष्ट माझ्यापर्यंत, रस्त्यात आपल्याला कधी काही दिसलं तर आपण ते हटकणं, किंवा आपल्याला जे पटत नाहीये तिथे जाऊन बोलणं, किंवा आपल्याला जर लक्षात आलं की आजूबाजूच्या एखाद्याच्या डोळ्यात ही विकृती दिसते, तर ते अलर्ट करणं आपल्या आजूबाजूच्या लोकांना म्हणा, त्याच्या घरच्यांना म्हणा. तर ह्या गोष्टींची जबाबदारी निश्चितच मला असं वाटतं की आपल्यावर आहे. असं काही केलं, असं काही आपण करू शकलो, तर थोड्याफार प्रमाणात याला अं, आपण बदलू शकतो असं मला वाटतं. अं, बरेच मुद्दे मांडावेसे वाटतात, पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी इथे थांबते. आणि वैशालीताई सुळे यांना मी त्यांची मतं मांडायला निमंत्रित करते. नमस्कार. मी वैशाली सुळे, नवसारी. वैशालीताई. हा, धन्यवाद गीताताई. मी वैशाली सुळे, नवसारी, गुजरात. गुजरातचा एक छोटासा जिल्हा आहे, सुरत जवळचा. तिथून तुमच्या सगळ्यांशी संवाद साधते आहे. आणि सर्वप्रथम तर मी जनमंगल आणि ह्या फुला व्यासपीठ आम्हाला जी बोलायची संधी दिली आहे, या सगळ्या टीमला, ही संकल्पना ज्यांनी मांडली, प्रत्यक्षात जे आणतात आहे, त्यांना खूप खूप धन्यवाद देते. कारण असं की एरवी मी सहभागी झालेली आहे यापूर्वी कार्यक्रमात, पण जो उत्साह असतो, एनर्जी असते, ती आज नाहीये. तर आज अशी भावना आहे की एखादी ठुसठुसणारी जखम असते, तर तिला कुठेतरी खतखतच असतं आतमध्ये, आणि कुठेतरी बोलून टाकावं असं वाटतं, शेअर करावं असं वाटतं, मोकळं व्हावं असं वाटतं. तर ती जागा आम्हाला आज निर्माण करून दिलेली आहे, त्यासाठी धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट मी या पाठोपाठ एक मांडू इच्छिते की जनमंगल चे जे आधारस्तंभ आपण म्हणू ते आहेत की माननीय वर्षा जी आहे,
आपले शिरीष सर आहेत आणि बऱ्याच खूप मोठमोठ्या पदांवर काम करणाऱ्या, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला ह्या जनमंगलच्या मार्गदर्शक आहे. तर केवळ एक चर्चा झाली आणि मग पुढच्या वर्षी मेमरी म्हणून आपल्याला दिसेल आणि जसं आठवतं की अरे आपण हा कार्यक्रम केला होता, तर केवळ असं या कार्यक्रमाचं स्वरूप राहू नये. तर इथून हे जे विचार सगळ्या भगिनी मांडतात आहे, कृती उपाय सुचवले जातात आहे, अगदी प्रत्येक एकूण एक उपाय आचरणात आणणं, प्रत्यक्षात आणणं शक्य होणार नाही, कठीण आहे, हे मला मान्य आहे. पण कुठे ना कुठेतरी काहीतरी उपाय, काहीतरी अंमलबजावणी लावून धरणं, ती करायला भाग पडणं, हे एक प्रेशर, हा एक दबाव आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आणि जसं आपण सगळ्या लाईव्ह बघतोय हा कार्यक्रम, तर हा मेमरीतनं जाता हा नेहमीसाठी लाईव्ह राहावा, एवढी माझी इच्छा आहे आयोजकांना. आधीच बऱ्याच जणींनी आपले विचार मांडले, अजूनही मांडायचे आहे. तर मी उपाययोजना, आता इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज, आताच आपण बोलतोय की कराटेचे व्हिडिओ व्हायरल होतात आहेत, पण अहो 4 वर्षाची मुलगी, 60 वर्षांच्या आजीबाई, तर वय, घरात, बाहेर, कारण घरात सुद्धा स्त्री सुरक्षित नाहीये, जी एकटी राहते नेहमीसाठी म्हणा, किंवा घरातले सगळे कामाला जातात, अशा वेळेस स्त्री एकटी असते. तर तेव्हाही अत्याचाराचे प्रसंग झालेले आहेत, घडलेले आहे, घडतात आहे. तर तिचा वयोगट कुठलाही असो, ती घरात असो, बाहेर असो, किंवा ती शिकायला बाहेर जात असो, नोकरीच्या निमित्ताने बाहेर जात असो, अगदी माझं बोलणं ऐकल्यानंतर पुढच्या क्षणी तुम्ही ते उपयोगात आणू शकाल. कारण आतापर्यंत हे म्हटलं जाते पोलिसांनी हे करायला हवं, शासनाने हे करायला हवं. अहो पण सगळं मान्य आहे, पण हे खोडरबर आहे का की एक फोडलं आणि असं जर असतं तर अशा घटना घडल्याच नसत्या ना, की शासनाने हे करायला हवंय, कायद्यात असे बदल हे होतील तेव्हा होतील, आपण याच्यासाठी दारावर धक्के द्यायचेच आहेत. पण सगळ्यात आधी मी पुढच्या क्षणापासून काय करू शकते माझ्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, ते उपाय मी तुम्हाला सांगते. तर सर्वात प्रथम आपण बघूया की घरात असताना सुरक्षित, तर ज्या महिला नेहमीसाठी एकट्या राहतात आहे, किंवा काही काळासाठी एकट्या आहे, की घरातले सगळे कामाला जातात, गावाला गेले आहे, अशा वेळेस त्यांना धोक्याचा प्रसंग केव्हा येऊ शकतो. तर अगदी साधी गोष्ट आहे आपल्या रोजच्या जीवनातली, की इस्त्रीवाला येतो, वॉटर कॅन वाला येतो, काही रिपेअरी करायला कोणी येतं, किंवा एखादी आजी घरात एकटी असते रिटायर्ड झालेली, किंवा एखादी तरुण मुलगी एकटी असते आणि सगळे बाहेर गेलेले असतात. अशा वेळी मी एक सुचवेन की सोसायट्यांमध्ये, म्हणजे आजकाल बघा आपल्याला फार जगात काय चालू आहे ते आपल्या मोबाईलवरती माहिती असतं, पण माझं बोलणं ऐकणाऱ्या सगळ्यांना मी विचारते, तुमच्या शेजाऱ्यांचं पूर्ण नाव तुम्हाला माहितीये? ते कुठे काम करतात हे तुम्हाला माहिती आहे? निदान त्यांच्या घरातल्या एकाचा तरी फोन नंबर तुमच्याकडे आहे? बघा, विचार करा. आणि आपल्या सुरक्षितेच्या दृष्टीने, दुसऱ्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ही माहिती परस्परांना असणं खूप आवश्यक आहे. जगात काय चाललं आहे, अंबानीच्या जेवणात किती मेनू होते नाही कळले ना, काही बिघडणार नाही. हो, पण मी सांगते शेजाऱ्यांचं सुख दुःख आपण वाटून घ्यायला पाहिजे. आधी शेजाऱ्यांशी आपले रिलेशन आपण व्यवस्थित, तर प्रत्येक सोसायटीमध्ये एक असा समूह तयार करायला पाहिजे. त्यात काही तरुण असतील, मध्यमवयीन असतील, म्हातारे आजोबा असतील, आणि जर कुणाकडे, जसं मी सांगितलं की एखादी महिला एकटी आहे पण इमर्जन्सी आहे, की काहीतरी रिपेअरी, अगदी साधा प्रसंग आहे, प्रत्येकाकडे घडतो. तर आता ह्या अशा घटना आणि घडलेल्या आहे, किंवा गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करायची आहे, तर नेमकं त्यावेळी फोन येतो, त्या महिलेला वॉशरूमला जावं लागतं, किंवा दुसरं कोणीतरी येतं. इन दॅट केस असे वेळ ठरवून घ्यावी, की जसं मी 4 ते 5 वेळ दिली, 5 ते 6 असा गट, एक मदत गट म्हणूया आपण, आणि तेवढ्या वेळात ती दोघं माणसं जर माझ्याकडे येऊन बसली, तर अशा तऱ्हेचे गुन्हे नक्कीच कमी होतील. बघा किती प्रॅक्टिकल उपाय आहे, की माझ्याकडे जर अनोळखी व्यक्ती रिपेअरीला काही सामान डिलिव्हरी करायला येते आणि अंदाज घेऊन त्यांना कळतंय की घरात मी एकटी आहे, अशा ऐवजी जर आधी मी 2 लोक माझ्या घरात ओळखीची बसवून ठेवली, तर निश्चितपणे हे गुन्हे कमी होतील. दुसरी गोष्ट म्हणजे बायकांनी सतत आपला फोन चार्ज असायला करायला पाहिजे. फोनची घरात आणि पर्समध्ये एक निश्चित जागा करा. आपली फोन इतक्या कप्प्यांची आणि इतकी अनावश्यक सामान भरलेलं असतं की फोन शोधायला आपल्याला चाचपडावं लागतं. तर मी तर, माझी सवय आहे की मी फोन अगदी हातात गच्च पकडूनच चालताना किंवा सार्वजनिक वाहनातून बसलेली असते. त्याच्यानंतर सेफ्टी डोअर, कॅमेरा, नंतर जे होल असतं बाहेर भिंग असलेलं आपल्याला दिसतं कोण आहे, ह्या अगदी आवश्यक आहे. आणि तुम्ही म्हणाल की अजूनही गुन्हे होतात, पण याचं प्रमाण निश्चित कमी होईल, वचक बसेल, धाक बसेल. त्याच्यानंतर मला असं म्हणायचंय की वयोवृद्ध स्त्रिया असतात किंवा म्हातारी माणसं, त्यांना पटकन फोन नंबर डायल करता येत नाही, तर घरात
घरातल्या सगळ्या मेंबरचे निदान शेजाऱ्यांचा नंबर मोठ्या अक्षरात भिंतीवरती चिटकवून ठेवला एक छोट्याशा फळ्यावर, तर त्यांना पटकन डायल करता येईल इन केस ऑफ इमर्जन्सी. त्याच्यानंतर बाहेर जर जायचं असेल तर मी जसं सांगितलं की कुणाला तरी सांगून जा की मी इथे इथे जाते. भले घरातल्या मेंबरला मेसेज करा. बऱ्याचदा असं होतं की मुलं शाळेत जातात, नवरा कामाला जातो आणि बायका चला इतक्या वेळात आपण हे करून येऊ ते करून येऊ, मग भाजीला गेलं तर हे पण, आणि माहितीच नसतं. म्हणजे बरेचदा एखादा गुन्हा उघडकीस येणं, मदत मिळणं हे का होत नाही, कारण कुणाला माहितीच नसतं, आपण कुणाला सांगितलंच नसतं. तर निदान एक मेसेज करून ठेवा, शेजारच्या कुणाला सांगा की मी या ठिकाणी जाते आणि मी इतक्या वेळात परत येईल. म्हणजे तुम्हाला जर वेळ लागला तर ते निश्चित काहीतरी गडबड आहे असं समजून मदत करतील. त्यानंतर मी पुढचा मुद्दा असा मांडेल की आता जसं मी सांगितलं की घरात दुरुस्तीसाठी काही मीटर रिडिंगसाठी कोणाला येणं आवश्यक असेल आणि कोणीही तुमच्या मदतीला नसेल, की जसं मी सांगितलं की एक मदत गट सोसायटीतला की नाही येऊ शकत बाबा, तर तुम्ही पटकन व्हिडिओ कॉल लावा कुणाला तरी. आणि की एक वचक आपल्याला इथे धाक बसवायचा आहे. आणि नेहमी माझी तर एक मैत्रीण एक मोठा लोखंडी रॉड कायम दाराशी ठेवायची, कारण मुलींना घेऊन ती एकटी राहायची आणि ती तो रॉड हातात घेऊनच दार उघडायची. ती म्हणायची की कधी वेळ न येवो पण आपण नेहमी तयार पाहिजे. आणि मला तिची ही गोष्ट खूप पटायची आणि आजच्या काळात जमाना हा असाच आलेला आहे. आता मी दुसरं असं म्हणेल की एक मुद्दा आहे तर संस्कार, मुलांवरती संस्कार हवे. संस्कार, आपली भारतीय संस्कृती खूप उदात्त आहे. आपल्या संस्कृतीत 16 संस्कार, पण मी म्हणेल काळानुरूप हे संस्कारांना थोडस वेगळं डायमेन्शन देण्याची, वेगळं अँगलनी बघण्याची आपल्याला गरज आली आहे. आपल्या संस्कृतीत काय सांगितलं, परोपकार करावा, दुसऱ्याला मदत करावी. तर मी एक अगदी छोटं उदाहरण सांगते की मी खूप मोठमोठ्या गोष्टी आकडेवारी करणारच नाही. एक माझ्या मिस्टरांच्या नोकरीच्या निमित्ताने मला भारतातल्या अगदी लिटरली अंदमान पासनं वरती तिकडे दिल्ली, सुरत, जम्मू काश्मीर सगळ्या भागात राहण्याचा योग आलेला आहे, मध्य प्रदेश वगैरे. तर एक अनुभव आलेले आहे विविध, आणि तेच माझ्या मैत्रिणींचे, माझ्या सहकाऱ्यांचे, ते मी तुमच्याशी याच्यासाठी शेअर करते की याच्यातून तुम्ही काही ना काहीतरी शिकावं, पुढे जावं. माझं बोलणं संपल्यानंतर ती कृती तुमच्याकडनं घडावी. तर एक मी सांगेन की जसं 16 संस्कार तसं सुरक्षा संस्कार हा मुलांवरती करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. सुरक्षा कोणाची, तर माझी स्वतःची, माझ्या संपर्कात असलेल्या बाकीच्यांची सुद्धा. एक साधं उदाहरण सांगते की कसे आपण आजच्या काळातले संस्कार बदलायला हवे. तर माझी एक सहकारी होती, इतकी नवसारीची नाही, आधीच्या शहरातली, आणि माझ्याच वयाची साधारण, आणि तिची मुलगी होती लहान, आणि मी तिच्याकडे गेले. तर आपण मुलांना शिकवतो की बाबा कोणी आलं तर त्यांना पाणी द्यावं, उन्हाळ्याचे दिवस असतील तर सरबत द्यावं. तर तशी ती मला सांगायला लागली की मावशी मावशी आज काय झालं माहितीये. म्हटलं काय बाळा. तर आमच्याकडे ना मम्मीने एक पार्सल मागवलेलं आणि त्या अंकलला ना, मम्मी आंघोळीला गेलेली तर मी ते रिसिव्ह केलं आणि मी त्यांना गोड पाणी दिलं. तर म्हटलं अच्छा. आणि मग म्हटलं की कोणी आलं उन्हाळ्याचं तर त्यांना पाणी ऑफर करावं, सरबत द्यावं, हे तुझ्या मम्मीने शिकवलं. पण जर त्या अंकलनी तुला काही त्रास दिला असता, तुझ्याशी वाईट वागणूक केली असती, तर त्यांच्याशी कसं वागावं हे तुझ्या मम्मीने नाही का बाळा तुला सांगितलं. त्यावरती ती छोटी मुलगी आणि माझी मैत्रीण एकदम बावचळून बघायला लागल्या. मग ती म्हणाली की अगं मग प्रश्न पडतो की मुलांना चांगले संस्कार कसे करावे. मग मी तिला माझं उदाहरण सांगितलं की माझी मुलगी 10वीला, आता तिला प्रिपरेशन लिहू लागलेली, आणि मला शाळेत त्याच वेळेस ज्या शिक्षिका असतील की फेब्रुवारी जानेवारी मार्च मध्ये आपल्याला शाळेत प्रचंड काम असतं, म्हणजे तर मला रजा घेऊन घरी बसणं शक्य नाही. मग निदान तेवढा वेळ तरी एकटं, आणि नेमकं कुणी नाही तर गॅस सिलेंडर डिलिव्हरी, तर मी अगदी नेमके पैसे ठेवायचे. त्यावेळेस मला फोन करायचा, शेजाऱ्यांच्या आधी दोघांचे दारं वाजवायचे, म्हणजे निदान कोण आहे ते उघडून बघतील तेवढ्या वेळात सिलेंडरची डिलिव्हरी. आणि पाणी मागितलं, हमखास आपण बघतो या गुन्ह्यामध्ये की पाठ वळली की माघारी ते लोक अटॅक करतात. आणि मी तिला 10 रुपयाची वेगळी नोट, अगदी सुट्टे पैसे देण्यातही वेळ जास्त, कमीत कमी वेळेत तो परका व्यक्ती माझ्या दाराशी राहावा. आणि तिला सांगितलेलं की हे 10 रुपये द्यायचे पाणी मागितलं तर, म्हणायचं अंकल खाली जाऊन तुम्ही पाण्याची बाटली घ्या. तर असे आजच्या काळातले संस्कार आपली सुरक्षितता केंद्रभागी, आणि नंतर बाकीचे सगळे लोक, हे मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे. माझ्या सुरक्षितपणाला लावून मी परोपकार करावा हे दिवस आजकाल राहिलेले नाही आहेत. त्याच्यानंतर आता घराच्या बाहेर स्त्रिया असताना त्यांनी कुठली काळजी घ्यावी. तर सगळ्यात पहिले मी सांगेन की जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट मधनं, रिक्षामधनं जर प्रवास, बस आणि ट्रेन असेल तर प्रश्न वेगळा, पण रिक्षातनं मी बरेचदा कॉमन रिक्षातनं प्रवास करते, केलेला आहे. तर त्याचा नंबर नोट करणं हे अतिशय गरजेचं आहे. तुम्ही पटकन फोटो काढा. डिजिटल माध्यम आपल्या हातात आहे तर फालतू रील्स कशाला बघायचे, चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करा ना स्त्रियांनो. तर तुम्ही त्याचा मोबाईल काढा आणि पटकन
शेअर करा. आजकाल आपले फॅमिली ग्रुप असतात, फ्रेंड ग्रुप असतात. एक तऱ्हेने ह्या कृतीने वचक बसेल त्या माणसाला. आणि दुसरं मी सांगते की रिक्षात आधी कुणीतरी बसून आलेलं आहे अशा रिक्षात तुम्ही बसू नका. 10 रुपये तुमचे जास्त जाऊ दे स्पेशल ऑटोचे, पण पैसे वाचवण्याच्या नादात आपल्या सुरक्षिततेची आणि जीवाची किंमत ही जगातल्या कुठल्याही करन्सीमध्ये होत नाही. हे अगदी सत्य आहे आणि ज्यांच्या बाबतीत घडलेलं आहे ते माझ्याशी 100% सहमत होतील. तर शक्यतो स्पेशल रिक्षा करा, लगेच रिक्षाचा नंबर नोट करा. आणि पुढे त्यांनी एखादी सवारी बसवली तर त्याला सांगायचं की बाईला बसव किंवा कुठे तिला उतरायचं आहे त्याच्यानुसार. पण आधी जर लोक बसलेले असतील अशा रिक्षामध्ये बसणं तुम्ही टाळा. आपल्याला माहिती नाही की ते त्या रिक्षावाल्याशी मिळालेले आहेत कोण लोक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट मी सांगते की आता मी सोसायटीमध्ये सांगितलं की एकतर अशा ज्या वेगवेगळ्या आस्पेक्ट, काही रिटायर्ड आर्मी बायका असतील, त्यांना आर्मीची हिस्ट्री आहे, पोलीस दलातल्या असतील, काही सायकोलॉजिस्ट असतील, काही सुशिक्षित समाजासाठी. कारण आपण प्रत्येकीच्या मनात हा विचार आहे. आज मुळात आपण जमलोच काय की मला काहीतरी बोलायचंय, मला व्यक्त व्हायचंय, मला सुचवायचं आहे. तर असा एक गट तयार करा, वेळ हे करा. आणि एक आपण त्याला सुरक्षा गट म्हणूया, दबाव गट म्हणूया. आणि शासनाने पण मी म्हणेन की त्यांना काहीतरी आय कार्ड द्यावे, नियम. कारण आजच्या काळात मी पर्यावरण क्षेत्रात काम करते. तर कुणालाही सांगितलं की गड किल्ले कुणी खराब करत असेल, सार्वजनिक ठिकाणी घाण, तर मला जे ट्रेनिंगला माझ्यासोबत असतात ते म्हणतात की अहो आम्हाला पटतं, पण आम्ही हटकायला गेलो तर लोक म्हणतात तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे. आजकाल ते झालंय, प्रायव्हसी, वैयक्तिक स्वातंत्र्य. म्हणजे असं झालंय की कोणाला हटकायलाच नको. तर शासनाने त्यांना आय कार्ड द्यावे. पोलीस जर दंडा घेऊन आला, ट्रॅफिक पोलीस आला, तर कसे सगळे बरोबर थांबतात. तसं मला जर की मी महिला सुरक्षा गटाची पदाधिकारी आहे, असं जर मी काही आय कार्ड आहे, बिल्ला आहे, तो घातला आणि मला तुम्हाला हटकण्याचा पूर्ण अधिकार आहे असं सांगितलं तर एक समाजात वचक बसेल. आणि ह्या गटाने शाळेमध्ये अचानक जावं, जसं बदलापूरचं प्रकरण आहे. मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये भारतभर काम केलेलं आहे, कॉलेजेसमध्ये शिकवलेलं आहे. आणि वॉशरूम क्लिनिंगचा एक प्रोटोकॉल असतो की शाळा सुरू व्हायच्या आधी किंवा शाळा संपल्यानंतर जरी पुरुष स्वच्छता कर्मचारी असला तरी हे असतं. आणि एका महिलेला आधी पाठवून आतमध्ये कुणीही नाही वॉशरूम मध्ये, ह्याची खात्री केल्यानंतर स्वच्छता केली जाते. काही ठिकाणी तर एका टीचरला उभं केलं जायचं, लेडी टीचरला बाहेर, आणि मग स्वच्छता करून तो सफाई कर्मचारी बाहेर यायचा. तर ह्या गोष्टींची अंमलबजावणी होते की नाही. आपण छोट्या मुलाला शाळेत घालताना काय बघतो, वा त्या शाळेचं नाव काय, नेटवर सर्च करतो, टॉप 10 रँकिंग स्कूल आहे, एवढी फी, म्हणजे शाळा नामांकित. मी सांगू तुम्हाला, मी माझ्या मुलांच्या वेगवेगळ्या ठिकाणी ऍडमिशन केलेलं आहे. त्यावेळी मी काय बघितलं असेल, मी स्वतः एक शिक्षिका आहे, मी वॉशरूम बघते. वॉशरूम किती सुरक्षित आहे, विशेषतः मुलींच्या, स्वच्छ किती आहे. कारण शिक्षण मी माझ्या मुलाला बाहेर कुठेही देऊ शकते हो, त्याचं आरोग्य, त्याची सुरक्षितता ही शाळेने द्यायची. त्याच्यासाठी आपण मरमर करून त्यांच्या फिया भरायला पैसे कमावत असतो. तर आयांनो विनंती आहे की जवळची, आपण अचानक जाऊ शकू अशी, आणि आपली मुलं सुरक्षित आहे अशी शाळा. आणि दुसरं तर मी म्हणेन की जसं आत्ताच एका ताईंनी म्हटलं की 3-4 वर्ष, 1.5 वर्षाचे मुलं शाळेमध्ये, इतकं मूल नकोस होतं की त्याला केव्हा एकदा, अरे एकदा ते 10वी-12वीला गेले की आपल्यापासून इतके दूर जातात की आपल्याला बाळा 2 शब्द तरी बोल, माझ्याजवळ बस, त्यांच्या मागे धावावं लागतं. मग इतक्या लहान मुलाला त्या शाळेत कोंबू दे दप्तराचं ओझं कशासाठी, त्याला बोलता येऊ दे, शी सू सांगता येऊ दे. आणि ह्याच्यासाठी पुष्कळ पर्याय आहेत. नोकरी सोडून घरी बसा असं मी म्हणत नाही, मी नोकरी करते, पण मी माझ्या करिअरमध्ये मुलांसाठी कॉम्प्रोमाइज केलेला आहे. पार्ट टाइम जॉब आज अवेलेबल आहे, दूरस्थ रिमोट जॉब अवेलेबल आहे, ऑनलाईन जॉब करा, छोटे छोटे बिझनेसेस करा. कारण समाज, पोलीस, न्याय व्यवस्था हे दूर आहे. आपण आई आहोत, आपण जन्म दिलेला आहे. त्यामुळे त्या मुलाच्या भरण, पालन, पोषण, शिक्षणाची जशी जबाबदारी आहे तशी त्याच्या सुरक्षिततेची सुद्धा जबाबदारी पालकांची आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. तर त्यानंतर मी सांगेन की बाहेर असताना सुरक्षितता, तर महिलांनी सुटसुटीत कपडे, आता कपडे कोणी कसे घालावे हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक, पण बरेचदा आपले कपडे अडकतात, बरोबर मला चालता येईल, हिल्स घालतात खूप मुली बरेचदा. तर माझी सुरक्षितता सगळ्यात महत्वाची. आणि पर्स अशी घ्यायची की ती खूप, कोणी त्याला हिसडा देईल बरेचदा, किंवा गळ्यात ज्वेलरी घालतात. आणि आपला जीव सगळ्यात महत्वाचा. असं नाही की तुम्हाला कोणीतरी शारीरिक अत्याचार, पैशासाठी म्हणा किंवा कुठल्याही तऱ्हेने त्रास देऊ शकतात. तर बाय ऑल मीन्स तुमची सुरक्षितता ही महत्वाची आहे. तर असे कपडे घाला. त्याच्यानंतर हेडफोन, बरेचदा मुलींना आपण आवाज द्यावा, काही बोलावं, तर तरुण पिढी, मुलं पण त्यातलेच, लक्षच नसतं, तर ते कानात कायम घालून त्यांचं गाणं ऐकणं, आपल्या मस्तीमध्ये असतात. तर असं असू नका. या बाबतीत मी सारखा विचार करते की
काय उपाययोजना. आणि समर्थ रामदास स्वामींची एक ओळ सारखी आठवते की अखंड सावधान असावे, चित्त दुश्चित्त नसावे. तर घराच्या बाहेर स्टेप आउट किंबहुना घरात सुद्धा तुम्ही अखंड सावध असायलाच पाहिजे जोवर तुम्ही जागे आहात तसं. त्यानंतर दुसरं की बाहेरच्या ठिकाणी जर तुम्हाला कोणी त्रास, आता जसं आधीच्या ताई बोलून गेल्या की कुठलीही स्त्री भारतातली तरी अशी नसेल की जिला सार्वजनिक ठिकाणी कार्यालयीन ठिकाणी असे वाईट अनुभव आलेले नसतील. तर बायकांनो बोला, तुम्हाला कोणी त्रास देत आहे ह्याच्यात तुमची चूक नाही आहे, ह्या व्यक्तीची चूक आहे आणि ही व्यक्ती अशी आहे, हा असा आहे, हे 10 जणांना कळू द्या. म्हणजे तुम्ही वेळीच टाका घातला. स्टिच ॲट अ टाइम सेव्ह 9. तर मी एक साधं उदाहरण परत सांगते की मी अंदमानला होते आणि माझ्या ज्या घरमालकीनबाई होत्या अगदी गव्हर्नमेंट ऑफिसर, चांगल्या सुशिक्षित, आणि कधी आपण विचारच नसतो करत. बऱ्याचदा बऱ्याच महिला ह्या इतक्या सेफ आणि सिक्युअर्ड की नवऱ्यासोबत जायचं यायचं, मुलगा कुठे घेऊन जाईल शेजारी, की मला एकटीला गेल्यानंतर अशा अवघड प्रसंगाला तोंड द्यावं लागलं तर मी काय करावं हा विचारच त्यांनी केलेला नसतो. तर त्या इतक्या गांगरून आणि गोंधळून जातात आणि त्यामुळे अत्याचाराला बळी पडतात. तर ऑलवेज प्रिपेअर्ड. तर त्या जायच्या आणि अगदी दोघं नवरा बायको जायचे, ठरलेल्या वेळी परत यायचे. आणि अचानक असं झालं की त्यांच्या मिस्टरांची पार दूर बदली झाली आणि त्यांना एकटीला जाणं येणं, आता यांना वाहन कुठलंच येत नव्हतं. मग त्यांच्या मिस्टरांनी त्यांना एक ऑटो लावून दिला. तर रोज मी बघायची त्या यायच्या, तर कुणीतरी एक माणूस ऑटोमध्ये बसलेला आणि ह्या अशा कोपऱ्यात अर्ध्या भिजून. मग मी त्यांना स्पष्ट विचारलं, तर त्या म्हटलं, अहो बघा ना, मी एवढे पैसे देते पण तो रोज कोणाला ना कोणाला. तर म्हटलं तुम्ही त्याला हटकलं का नाही? तर म्हटलं एकदा विचारलं तर म्हटलं माझा भाऊ आहे. म्हटलं थांबा मी त्याला सरळ करते. दुसऱ्या दिवशी मी गेली आणि त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की ह्यांनी पैसे भरलेले आहेत, तू वेळ बदल दुसऱ्या लोकांना न्यायची आणि मला यायचं असतं, बरेचदा मी यांच्या सोबत येत जाईल, त्यामुळे तू रिकामा ऑटो आणत जा. आणि त्यानंतर त्या माणसाचं ते बंद झालं. तर मला या उदाहरणं एकच सांगायचंय की बोला, छोट्या छोट्या गोष्टीत आवाज उठवा, शेअर करा, मनात ठेवू नका कसं बोलू काय बोलू असं करू नका. आणि सुशिक्षित नोकरी करणाऱ्या बायका जर अशा दबून वागत असतील तर बाकी जो वंचित वर्ग आहे त्यांनी काय करावं? तर मग नेहमीच मला ते सांगायचं की होप फॉर द बेस्ट बट ऑलवेज प्रिपेअर फॉर द वर्स्ट. तर आता साधी घटना आहे की कलकत्त्याची घटना झाली. ती इतक्या बिनधास्त मुलगी झोपलेली असेल की तिने कधी माझ्या बाबतीत असं होऊ शकतं विचारच केलेला नसेल सेमिनार हॉलमध्ये. पण इथेही मला सांगायचं आहे की सुरक्षिततेची एका रात्री एकटं झोपण्यापेक्षा जरी तिथे बेड लावलेले होते की त्या मुलीने थोडी सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी होती. अर्थात कुठली गोष्ट घडून गेल्यानंतर नाही की कुणीतरी सोबत असतं, आजूबाजूला लाईट जिथे आहे भरपूर, अशा ठिकाणी जर असती तर कदाचित ही घटना टळलेली असती. आता जसं गीताताईंनी सांगितलं की सेफ्टी पिन आहे, स्प्रे आहे, तसं मी सांगते की प्रत्येक ठिकाणी बाहेर पडल्यानंतर थोडंसं जरी, आणि मी 100% सहमत आहे की बायकांना सेन्स होतं जेव्हा तुम्हाला इन्सिक्युअर वाटेल त्या क्षणी घाबरून न जाता, कारण आपण घाबरलो की आपला मेंटल ब्लॉक होतो आणि आपल्याला पुढे सुचायचं बंद होतं. तर पटकन स्वतःवरती ताबा ठेवून या परिस्थितीला मी कसं सामोरं जाऊ शकते. आता मी माझंच एक उदाहरण सांगते की मी अंदमानला होते आणि माझा मुलगा अगदी वर्षाच्या आतला आणि त्याला खूप ताप आला. तिथे एकच बालरोग तज्ञ आणि ते गेले होते भारतात मुख्य. आणि अशी परिस्थिती झाली की त्याला दवाखान्यात दाखवल्याशिवाय मला घरी येता येईना. मिस्टरांच्या साईट 20-20 किलोमीटर लांब वेगवेगळ्या बेटांवर, तर ते घरी येऊन आम्ही जाऊ असं मला शक्य नव्हतं. तर मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला दूर एक आपले मराठीच औरंगाबादचे डॉक्टर तिथे आलेले होते आणि ते होते दुसऱ्या पॅथीचे, पण त्यांची स्पेशालिटी वेगळी होती, पण म्हणजे गरजेला ते सगळं औषध द्यायचे. तर हे म्हटले मी बोललो तू जा. आता तो रस्ता मी कधी बघितलेला नव्हता, तर मी गेले आणि परतीचा मी रिक्षा केला तर त्यांनी मला, जो मोठा एअरपोर्ट आहे तर त्याच्या नुसत्या मोठ्या भिंती पत्रे लावलेली, आणि अंदमानला जे जाऊन आले माहिती आहे की एका बाजूला वस्ती असते एका बाजूला पूर्ण दरी. तर त्यांनी जसा तो रस्ता पकडल्याबरोबर मी त्याला म्हटलं की भैया ये इकडनं कुठे जातोय, इथे तर कुठे वस्ती नाही. तर म्हटलं नाही नाही घाबरू नका, मी हा अगदी सरळ रस्ता नेतो आहे. तर म्हटलं नाही मी कशाला घाबरेन, उलट बरंच झालं या रस्त्यावरनं पोलिसांची जीप फिरत असते, माझे मिस्टर आज पेट्रोलिंगच्या ड्युटीवरती आहेत आणि ते असले तर वाटेत थांबून दे आणि मी बसून जाईल. आणि मी फक्त यांना फोन लावला आणि म्हटलं कामात असला तरी मी सांगेपर्यंत फोन चालू ठेवा. तर ते समजले, कारण बाहेर कुणाला लावला आईला किंवा बाकी नातेवाईकांना तर पहिले ते पॅनिक होणार. तर मग जी व्यक्ती आपल्याला ह्या बाबतीत साथ देऊ शकते तर म्हणजे नवरा. तर त्यांनी फोन माझा चालू ठेवला. म्हटलं तुम्ही बोला नका बोलू. आणि मी माझी पर्स आणि मुलाला घट्ट धरून बसले आणि मी हा विचार करत होते की यांनी काही जर केलं तर मी काय करू. माझ्याजवळ काही, आपण काही शस्त्र घेऊन निघत नाही हो, आपण फार पापभीरू लोक असतो. तर माझ्याजवळ मुलाला दिलेली काचेची औषधाची बाटली होती. तर मी अक्षरशः ही त्याच्या डोक्यावर अशी धरून आले, एका हातात फोन आणि मुलाला असं पक्क मी पोटाशी कांगारू सारखं धरलेलं. आणि
पूर्ण रस्ता, मग त्याच्या कदाचित लक्षात आलं असेल की हे प्रकरण वेगळं आहे, तर त्यांनी पटकन मग गल्लीबोळातनं भर रस्त्यावरती म्हणजे रहदारीमध्ये तो रिक्षा घेतला आणि मी सुरक्षितरित्या घरी आली. आणि नंतर मी मुद्दाम हा प्रसंग सगळ्यांना सांगितला की मी ठरवलं होतं की दाणकन ती काचेची बाटली आदळायची तर ते औषध जाऊन तो थोडा तरी गांगरेल, आणि ड्रायव्हिंग थोडंफार मला येतं त्यामुळे ऑटो मी त्याचा सांभाळू शकले असते आणि त्याला दरीत ढकलून दिला असता. पण तशी वेळ एक भगवंताची हे म्हणा आली नाही. पण अशा प्रसंगाला मी काय करू शकते ही बायकांनी नेहमी तयारी ठेवायला पाहिजे. आता हेल्पलाईनचा मुद्दा आला, ऍप आला, तर मी सांगते की माहितीच नसतं मुलींना. मी सायन्स शिकवते आणि नुकताच काही दिवसांपूर्वी मी फायरचा चॅप्टर शिकवला, तर फायर ब्रिगेडची हेल्पलाईन ती दिलेली होती. मग माझ्या डोक्यात सहज आलं की आपण मुलांना बाकीच्या हेल्पलाईन्स बद्दल, तर इमर्जन्सी हेल्पलाईन 108 अँब्युलन्सचा काही जणांना माहिती होतं. आणि मग मी विचारलं की महिला हेल्पलाईन गुजरात सरकारचा इनिशिएटिव्ह आहे अभयम 180. दुर्दैवाने सांगते 80 मुलं दोन्ही ए आणि बी सेक्शन मिळून 8वीची आहे, की बऱ्यापैकी सुजाण मुली आहे. कुणालाही माहिती नव्हतं. मी त्या दिवशीच्या होमवर्क मध्ये बाकी सायन्सचं सगळं सोडा म्हटलं, अभयम हेल्पलाईन बद्दल एक पानभर लिहून आणा किंवा 5 मिनिटं वर्गात बोला. 80 जणांपर्यंत ही माहिती पोहोचली. मुलांना म्हटलं तुमच्या मैत्रिणी, आया, बहिणी, शेजारच्या बायका त्यांना सांगा, आणि मुलींना म्हटलं तुमच्या स्वतःसाठी. तर मुलींना बाकी फालतू गोष्टी ह्या पटकन माहिती असतात. तर ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आता गणेशोत्सव, दुर्गादेवी येऊ घातलेली आहे आणि मी बघते की खूप मिरवणुका, अक्षरशः ट्रॅफिक जाम मध्ये मी अडकलेली असते. मोठमोठ्याल्या मूर्ती आतापासून सगळं सुरू झालंय की तिथूनच मिरवणूक काढायची, मूर्ती न्यायची. तर तर मला खरंच मी अस्वस्थ होते की अरे एकीकडे काय चाललेलं आहे की ज्यांच्या म्हणजे पोटचा गोळा गेलाय ना, आपण आपले उत्साह हे, तर कुठे ना कुठे हे उत्सव कशासाठी सुरू झाले होते टिळकांनी, की समाज प्रबोधनासाठी. तर आपण तो उद्देश का विसरतोय? स्वातंत्र्य मिळालं भारताला, पण महिला स्वतंत्र नाही झालेल्या आहे. एक व्यक्ती म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य माणूस म्हणून आम्हाला नाही मिळालंय. तर बायकांनो एकत्र या. ज्या प्रसाद घ्यायला बायका येतील, दुर्गा देवीचे देखावे पाहायला येतील, त्यांना ह्या हेल्पलाईन बद्दल माहिती द्या. एखादा कुठला कोर्स असेल, समुपदेशन असेल, कितीतरी अशा हेल्पलाईन आहे. आता मी सायकोलॉजीचा अभ्यास करते, तर माझे जे मेंटर आहेत ते मला सांगतात की तिथे तुमचा फोन नंबर दिसत नाही, नाव कळत नाही, पण तुम्हाला हवी ती हेल्प मिळते. मग अशा हेल्पलाईन आपल्याला का माहिती नाहीये? कारण ह्या गोष्टींवरती रील्सच बनवल्या जात नाही. इतका फालतू आणि रील्स आजकाल सगळीकडे व्हायरल होत असतात की आपलं डोकं उठतं. पण चांगल्या गोष्टींवरती पुढाकार घेऊन हे रील्स बनायलाच पाहिजे. त्यानंतर ज्या महिलांची नाईट शिफ्ट आहे, आता याच्यावरती एक टोकाचा उपाय म्हणजे महिलांनी रात्री ड्युटीच करायची नाही. असं होऊ शकत नाही. मुली घराच्या बाहेर पडणार नाही, हा तर काही उपाय नाही आहे. आपल्याला सामोरं जायचंच आहे ह्या गोष्टींना. तर जिथे नाईट शिफ्ट आहे तिथे सुरक्षा रक्षक हा असायलाच पाहिजे. आणि जे पेट्रोलिंग आहे, जसं मी म्हटलं की एक पथक तयार करायचं बायकांचं. आणि जसं माहितीये की आज या हॉस्पिटलला नाईट शिफ्ट बायकांची आहे, तर त्यांनी अचानक धाड घालायची आणि तिथे सगळी व्यवस्था आहे की नाही बघायचं, आणि सोशल मीडियाचा उपयोग करून, पोलिसांचा वापर करून एक दबाव तंत्र वापरायचं. हा एक करू शकतो. त्याच्यानंतर जसं मी आता म्हटलं की आवाज उठवायचा, तसं बायकांनी काही गोष्टींना स्पष्ट नकार द्यायला शिकायला पाहिजे. की आपली काही मजबुरी नसते की पैसे कमवायचे. ज्या शिकलेल्या आहे, आपण बिझनेस करू शकतो. आजकाल कितीतरी हे आहे. तर बायका बरेचदा स्पष्ट बोलत नाही. आपल्यात एकी नाही आहे की एकीने म्हटलं की हा मला छेडतो, करत असेल, हीच तशी आहे. हे घडतं आहे, हे होत आहे. तर मी परत एकदा माझं उदाहरण सांगते की दुसऱ्या एका शहरात मी एका शाळेत नोकरी करत होती आणि बऱ्याच मोठ्या संस्थेची ती शाळा होती. त्यांचे बरेच वेगवेगळे इन्स्टिट्यूट होते आणि त्यांनी एक नियम काढला की एक असं असं सेलिब्रेशन आहे, काहीतरी कुणा मोठ्या पदाधिकाऱ्याचा वाढदिवस आहे की 75, आणि सगळ्यांनी येणं कंपल्सरी आहे. आता आमचा होता सगळा महिलांचा स्टाफ. खरं तर संध्याकाळी 6 नंतर कुठल्याही महिलेला कायदेनुसार कार्यस्थळी उपस्थित ठेवता येत नाही, पण नियम पाळतील तो जागरूक समाज कुठला, आणि त्या नियमांची आठवण त्यांना करून न देणं, ही आपली ही चूक आहे. तर एकीनेही आवाज उठवला नाही. फक्त मी आणि एक एअरफोर्सचं बॅकग्राऊंड करून होतं अशी एक टीचर होती. तर आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला एक बस सिक्युरिटी गार्ड देत असाल तर आम्ही रात्री कार्यक्रमाला येतो. संस्था म्हणाली हे शक्य नाही, आणि शिक्षा होती की जे येणार नाही त्यांना 2 दिवसाचा पगार. आम्ही लिहून दिलं 2 नाही 8 दिवसाचा पगार, आणि नोकरीवरून काढून टाकलं तरी चालेल, आम्ही ह्या असल्या कार्यक्रमांना रात्री येणार नाही. आणि काहीही आमच्यावरती कार्यवाही झाली नाही. पण वाईट मला या गोष्टीचं वाटलं की फक्त आम्ही 2 होतो. आता किती स्टाफ मेंबर्स होते मी ती संख्या सांगणार नाही. आणि मी जेव्हा तिथून दुसरीकडे गेले तर मला कळलं की कुठलं तरी
पूजा कुठला तरी कार्यक्रम सेलिब्रेशन तर 12-12 वाजेपर्यंत थांबवून अक्षरशः त्या स्त्रियांच्या घरी भांडणं झाले, कुणाची मुलं एकटे होते, कुणाला नोकरी सोडायला लागले. तर बायकांना सुशिक्षित आहात, दुसरे पर्याय शोधा ना, की खायला नाही मिळणार दुसऱ्या दिवशी, अशी जिथे जबरदस्ती असेल अशा ठिकाणी नोकरी करू नका, एवढं मला सांगायचंय. आणि शेवटी मला एवढंच म्हणायचंय की आपण म्हणतो की अहो सगळीकडेच होतं, मी केल्याने काय होणार आहे, मी आवाज उठवल्याने काय होणार आहे. तर मी एक सांगते की गोविंद देव गिरीजी महाराज आहेत आपले, किशोरजी व्यास, ते म्हणतात की राम त्याही काळात होता, असं जसं मी म्हटलं की संस्कार करायला पाहिजे, दुष्टवृत्ती नष्ट, पण हे काही खोडरबर नाही आहे. जशा सुष्ट वृत्ती आहेत तशा दुष्ट वृत्ती, आणि हे निसर्गात चालूच राहणार आहे. प्रत्यक्ष रामाचा अवतार होता, पण अहो रावण होताच ना, राक्षस होतेच ना. कृष्णाचा अवतार होता, त्याचा स्वतःचा कृष्णाचा मामाच राक्षस होता कंस. मग आता तर कुठला देवाचा अवतार नाहीच आहे, मग सगळीकडे राक्षसच राक्षस आहे. मग आपण घरात बंद व्हायचं का, की कुणीतरी भगवान असं आकाशातून आकाशवाणी होईल, जन्म घेईल आणि मग सगळं साफ होईल. हे अगदी इम्प्रॅक्टिकल आहे. म्हणून माझ्या रक्षणाची जबाबदारी मी स्वतःच या बाबतीत काहीतरी करायला पाहिजे. कायदा, समाज व्यवस्था, ते करायचं ते नंतर करेल, आणि सुरुवात आपण आपल्यापासूनच करायची आहे. कारण एक छोटी गोष्ट सांगते की एकदा दुष्काळ पडतो आणि एक पंडितजी जाहीर करतात की जर गावातला देवता असते शंकराचा गाभारा, जर सगळ्यांनी एक एक तांब्या दूध आणलं आणि तो अभिषेक केला तर पाऊस पडेल आणि शंकरजी प्रसन्न होतील आणि सगळा सुकाळ होईल. तर राजा म्हणतो त्यात काय, अख्खं हौद मी भरतो. तर पंडितजी म्हणतात की असं नाही, त्या येणाऱ्या पावसाचा उपयोग हा सगळ्यांना होणार आहे, म्हणून सगळ्यांनी बघा, मतितार्थ कोरिलेट करा की उपायांचा, ह्या उपाययोजनांचा हा सगळ्यांना उपयोग होणार आहे. मला, माझं बघून दुसरी शिकेल, तिसरी शिकेल, तर सगळ्यांनी याच्यात सहभाग, योगदान देणं हे आवश्यक आहे. तर प्रत्येकाने जर तांब्याभर दूध टाकलं असतं तर दुसऱ्या दिवशी बघतात तर दुष्काळ तसाच असतो, पाऊस येतच नाही, कारण कोणीच त्याच्यामध्ये, सगळ्यांनी पाणी टाकलेलं असतं. तर होतं काय की एक ए नावाचा व्यक्ती निघतो, बी त्याला म्हणतो अरे आधीच तर दुष्काळ, दूध इतकं महाग, बाकीचे टाकतील, मी एक तांब्या पाणी टाकलं तर काय बिघडणार आहे. बीचं बघून सी, आणि असं करत करत ही वाईट गोष्ट इतकी पसरत जाते की दुसऱ्या दिवशी अख्खा हाऊस तो नुसता पाण्याने. त्यावेळी पंडितजी म्हणतात की तुमच्यापैकी एकानी, फक्त एकानी एक तांब्या दूध टाकलं असतं तर ह्या पाण्याचा रंग दुधाळ झाला असता आणि बाकी लोकांची चोरी पकडण्यात आली असती. मैत्रिणींनो, माझं बोलणं जे ऐकताय त्या सगळ्या सुजाण नागरिकांना एकच विनंती आहे, अख्खं दूध आणि टाकं मी भरू शकत नाही, अख्खा समाज मी बदलवू शकत नाही. माझा एक तांब्या दुधाचा कोणी पाणी टाको न टाको मला टाकायचा आहे, कारण मला बाकीच्यांचं पितळ उघडं पाडायचंय, मला पाण्याचा रंग बदलायचा आहे. ही मानसिकता तुम्ही लोकांनी ठेवा. एवढंच सांगायचंय. आभाळ फाटलेला आहे, एकाला शिवणं शक्य नाही, पण एक टाका प्रत्येकीने घातला तर एक दिवस हे आभाळ नक्की शिवल्या जाईल. इथे मी ते बोलण्यासारखं खूप आहे, खूप व्यक्त व्हावं असं वाटतं आहे, पण कुठे ना कुठे मर्यादा आहे. बाकीच्यांना पण संधी मिळायला हवी. पुनश्च एकदा आभार आणि ठोस कृतीच्या अपेक्षेसह मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. आणि मी आता दीपाजी पांडे यांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचे विचार सगळ्यांसमोर मांडावेत. नमस्कार, मी दीपाली पांडे, पुसदवरून खुले व्यासपीठ या जनमंगलच्या उपक्रमात सहभागी झाली आहे. काल भाग 1 झाला, आज भाग 2 आणि परवा उद्या भाग 3 आहे. तर स्त्रियांवरील अत्याचार विषय 1 आहे, परंतु त्याचे वेगवेगळे कंगोरे किंवा वेगवेगळे पैलू आपल्या समोर येत आहेत, प्रत्येकीच्या मत व्यक्त करण्याच्या पद्धतीतून. आज मीनाजी, अपर्णाजी, गीताजी आणि वैशालीजी यांनी अतिशय तळमळीनं वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडले. माझा आजचा मुद्दा आहे स्वसंरक्षण. स्त्रियांची सुरक्षा हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय. मुलगी अगदी 2 वर्षाची असो, 4 वर्षाची असो, 40 वर्षाची असो की 60 वर्षाची असो, ती कुठेही सुरक्षित नाही. प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्यात कधीतरी अशा एखाद्या लैंगिक अत्याचाराचा एखादा तरी अनुभव घेतला असेलच असं मला वाटते. म्हणजे ते कारण गर्दीच्या ठिकाणी हे प्रकार सहसा घडत असतात. आता कलकत्त्याला झालेली घटना, बदलापूरला झालेली घटना आणि त्यानंतर रोजच कुठं ना कुठं झालेली घटना उघडकीस येत आहे. अशा घटना घडल्या की आंदोलनं होतात, पेपरबाजी होते, निदर्शनं होतात आणि काही काळानंतर पुन्हा जैसी ती परिस्थिती होते. ती होते पुन्हा एखादी अशीच घटना घडेपर्यंत. अशी एखादी घटना कठोर
निर्णय घेऊन त्यावर लागलीच उपाययोजना केली तर पुन्हा घडणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कायदा हा गुन्हा घडल्यावर बोलतो, पण त्याआधी जर प्रभावी असा कायदा केला आणि त्याची अंमलबजावणी जर कठोरपणे झाली तर निश्चितच पुढच्या गुन्हेगारास अपराध्यास आळा बसेल, त्याला धाक वाटेल. मला तर वाटते की हे कोलकात्याची घटना आहे किंवा कुठल्याही घटनेतील जे मुख्य आरोपी असतो त्याला जाहीरपणे शिक्षा करावी, जेणेकरून समाज घाबरला पाहिजे की असं काही जर केलं तर आपल्याला शिक्षा होतेच. परंतु आपल्याकडची व्यवस्था बघता असं कितपत शक्य आहे यात साशंकता वाटते. अशा छोट्या छोट्या प्रसंगांना म्हणजे लैंगिक अत्याचार किंवा स्पर्श, म्हणजे ते आता लैंगिक अत्याचार म्हणजे बलात्कारच नव्हे तर छोट्या छोट्या अनुभव सुद्धा येऊ शकतात. वाईट ठिकाणी जागेवर स्पर्श करणे, अंगचट्टीस येणे, असे बरेच अनुभव येतात. तर या गुन्ह्यांना आळा बसू शकेल आणि मुलींमध्ये आत्मविश्वास येऊ शकेल, धाडस येऊ शकेल, अशा प्रकारची स्वसंरक्षणाची काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे. आजकाल आता छोट्या मुलींना तर आपण शस्त्र देऊ शकत नाही, आता चर्चेत झाला ते बरोबर आहे, पण वयोवृद्धही पण हे करू शकणार नाही. परंतु आपला प्रेझेन्स ऑफ माइंड हे ठेवून, प्रसंगावधान राखून त्यातून आपण आपला बचाव करू शकतो. कोणीतरी येईल आणि आपल्याला वाचवेल अशी अपेक्षा न ठेवता आपणच काहीतरी करायला पाहिजे. त्यासाठी स्त्रियांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, त्यांचं फिटनेस हे राहण्यासाठी प्रत्येक शाळा महाविद्यालयातून त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले पाहिजे, डावपेच शिकवले गेले पाहिजे, म्हणजे तरुण मुली तरी याचे बळी ठरणार नाही. एकीकडे स्त्री पुरुष समानता वाढत आहे, पण दुसरीकडे स्त्रियांचा अत्याचार पण वाढत आहे. निर्भया प्रकरणात 8 वर्षांनी शिक्षा झाली, म्हणजेच त्या प्रकरणाची सगळी गांभीर्यता निघून जाते आणि त्यानंतर शिक्षा होते, म्हणजे ते निर्ढावलेले लोक काहीही करू शकतात. बलात्काराच्या, विनयभंगाच्या इतक्या घटना आपल्याकडे घडत असतात आणि त्यासाठी वर्षानुवर्ष न्याय मिळवण्यासाठी लागतात. तर मग गुन्हेगाराला कसा धाक राहील? तर म्हणून स्वसंरक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. 2006 साली महाराष्ट्र शासनाने स्वयंसिद्धा प्रशिक्षण नावाने मुलींना, स्त्रियांना प्रशिक्षण दिले, परंतु काही वर्षानंतर ही योजना थंड बसत्यात गेली. पण ही योजना एक चांगली योजना होती, ज्यामध्ये मुलींना कराटे, योगासने, एरोबिक्स, लाठीकाठी, विविध डावपेच शिकवल्या जात होते आणि त्यातून त्या स्वतःचा बचाव तर करू शकत होत्या, परंतु इतरांना पण ते शिकवू शकत होत्या, त्याचं प्रशिक्षण देऊ शकत होत्या. आणि आज याची खरंच गरज आहे असं मला वाटतं. तर आपल्याला म्हणजे कुठे जर एखादा असा काही प्रकार झाला तर आपल्याला घाबरून चालणार नाही. तर आपण स्वतःचा बचाव करायला शिकलं पाहिजे, प्रसंगावधान राखता आलं पाहिजे. नाही तर कमीत कमी आपण ओरडून आपलं रक्षण करू शकतो, जोरजोरात ओरडून, किंवा जी व्यक्ती करत नाही आहे की तुम्ही हे बरोबर करत नाही आहे, हे मला असं चालणार नाही, असं धाडस आपण दाखवायला पाहिजे. त्याशिवाय त्यांनाही कळणार नाही म्हणजे आपण जर शांत राहिलो तर आपली मूकसंमती आहे असं एक समज होतो समोरच्याचा. आणि मला असं एक वाटते की आपण समजा रस्त्याने चालत आहोत, कोणी काही करत आहे, हा माझा अनुभव आहे, मी नेहमी समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघते आणि यातून मला चांगलाच अनुभव आला की ती व्यक्ती आपोआप डोळे खाली करते. जर आपण समोरचा आपल्याकडे बघत आहे आणि आपण खाली डोळे केले तर तो बघतच राहत. तर म्हणजे मी एक शिक्षिका आहे, मी वर्गातल्या छोटे जरी असते तरी मुलींना सांगत असते की कोणाशी बोलताना डोळ्यात डोळे घालून बोला, समोर बघून बोला, की आपण त्याचा सामना करू शकू, आपला आत्मविश्वास त्यातून प्रतीत होईल. अरेला कारे म्हटल्याशिवाय आपण जोपर्यंत अरेला कारे म्हणणं शिकणार नाही तोपर्यंत समोरचा आपल्याला त्रास देतच राहील. त्यासाठी अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणे आणि तो व्यक्त करणे किंवा सांगणे हे गरजेचं आहे.
तर स्त्रियांच्या शारीरिक सबलतेबरोबरच त्यांचं मानसिक सबलीकरण पण आवश्यक आहे. तर यासाठी काही स्वसंरक्षणासाठी म्हणजे सरकारही काही करू शकते उपाय, की जसं आपल्याला शाळेमध्ये वेगवेगळे विषय शिकवतात त्याप्रमाणे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे बंधनकारक केलं पाहिजे. प्रत्येक म्हणजे याचा एक तास राहिला पाहिजे आठवड्यातून, किमान 2 तास तरी. अत्याचार ग्रस्त मुली स्त्रियांबाबतचे जे खटले आहेत ते तातडीनं त्याचा निकाल लावून गुन्हेगाराला संधी शिक्षा झाली पाहिजे लगेच. आणि सोशल मीडियामुळे तरुण पिढीवर जे वाईट संस्कार होत आहे ते त्यांच्याकडून दूर करून त्यांना जास्तीत जास्त खेळाकडे प्रवृत्त करणं हा एक त्यावर चा उपाय असू शकतो. म्हणजे समोरच्याचा हेतू जर आपल्या लक्षात आला, म्हणजे येतोच तसा स्त्रियांना एक आपल्याला तशी देणगी दिलेली आहे ईश्वराने, की आपल्याला जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपण त्याचा म्हणजे तिथून त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. किंवा आपण एखाद्या वेळेस समजा आता रात्री जातो आहे बाहेर, आपल्या लक्षात येते की नाही अंधार आहे, रस्ता आहे, तर काय घडू शकते याचा आधीच डोक्यात विचार करायचा आणि त्यावर आपण काय करायला पाहिजे, किंवा अशी जर घटना घडली तर मी काय करायला पाहिजे याचा एक आराखडा आपल्या डोक्यात हे केला तर आपण तात्काळ उपाययोजना करू शकतो. त्यानंतर मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल जनमंगलचे मी आभार मानते. आता वेळ भरपूर झालेला आहे, बोलण्याचा पुष्कळ आहे, परंतु रेखाताई मुळे यांचा आता आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. तर आता मी रेखाताईंना आमंत्रित करते. धन्यवाद दीपाजी. आणि रेखाताई, तुमचा माईक बंद आहे. हां, माईक सुरू करा. आवाज बंद आहे. मी मुद्दामच माईक बंद ठेवला होता, म्हटलं सगळ्यांचं हां. नीट ऐकूया. सगळ्यांना नमस्कार. आणि साप्ताहिक जनमंगलच्या या खुल्या व्यासपीठात बोलायचा एक संधी मिळाली आहे, त्याच्याबद्दल सगळ्या टीमचे धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे आता मी सगळं शांततेने ऐकत होते आणि खूप म्हणजे अगदी एक म्हटलं म्हणजे टू द पॉइंट सगळ्यांनी खूप छान बोलले आहेत. आणि त्यातल्या त्यात वैशाली सुळे यांनी जे सांगितले उपाय की जे ताबडतोब आपण करून पाहू शकतो ते फारच उत्तम आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि बाकी ह्या उपायांवरती मग अजून काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते. बरोबर. आणि माझा अनुभव मी सांगण्याचा उद्देश हा होता की मी बाहेर अमेरिकेतही 2-2.5 वर्ष राहिले, ऑस्ट्रियाला गेलेले, जर्मनीला गेलेले आहे, तिथे काही महिने राहिले. तर तिथे हा अशा तऱ्हेचा अनुभव कधीच आला नाही. आणि न तिथे काही ऐकण्यात आलं असं की इतकं दुर्व्यवहार स्त्रियांबद्दल होतोय. तर त्याबद्दल मला फार वैषम्य वाटतं की आपल्या देशात का इतकं जास्त आणि दिवसेंदिवस का वाढत चालली ही गोष्ट, त्याच्याबद्दल फार वाईट वाटतं. म्हणजे पण तुम्ही सगळ्यांनी जे मिळून उपाय सांगितले आहेत ते सगळ्यांनी आता आपण प्रयत्न करायचा आहे की आपणही आपल्या परीने आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगणे, समजवणे. तर त्यातल्या त्यात एक आपल्या वयाचे लोक, वरिष्ठ नागरिक, स्त्री असो पुरुष असो, त्या लोकांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना ह्या बाबतीत जागृत करावं. शिवाय आपल्या आजूबाजूच्या गावात काम करी वर्गात त्या लोकांमध्ये सुद्धा ही गोष्ट जागृती देण्याची गरज आहे की बाई सगळ्यांना तुम्ही समजवा, शिकवा की हे असं झालं नाही पाहिजे. आणि मुलांना काय मुलींना काय सगळ्यांना संरक्षणाची गरज आहे. तर ते त्यांनी आपापल्या परीने, तरी 2-4 लोकांना शिकवलं एकानी, त्यांनी 4 लोकांना शिकवलं, अशा रीतीने तरी ही साखळी तयार होईल. आणि कदाचित आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूच्या गावात आणि तळागाळातल्या लोकांमध्ये ही गरज आहे बदल व्हायची. तर एकांनी बोलले की काम दिल्याशिवाय हे नुसतं बेरोजगार लोकांना भत्ता देण्यात काहीही अर्थ नाही. खरंय. त्याबद्दल मी अगदी 100% सहमत आहे की त्यांना सगळ्यांना बरोबर. काम देणं आवश्यक आहे, की त्यामुळे ते विनाकारण आपल्या ऊर्जेचा गैरवापर करणार नाहीत. आणि तेच झालंय मीडियाबद्दलही, की त्याचा आजकाल गैरवापर फार वाढलेला आहे. तर त्याच्यावर सुद्धा कोणीतरी म्हणजे ताळाबंदी करण्याची गरज आहे. मी आता वेळ कमी उरला आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण तरी हे सांगू चाहते की
मी जिथे अमेरिकेला वगैरे असताना पाहिलं की जिकडे तिकडे एक त्यांची कायदा व्यवस्था खूप चांगली आहे आणि दंड भरपूर आहे प्रत्येक गोष्टीचा. सगळीकडे कॅमेरा सिस्टम आहे, तर त्याच्यामुळे सगळीकडे काही घडलेली घटना कैद होते त्या कॅमेऱ्यात. हेही एक आहे. शिवाय आणि भुर्दंड भरपूर असल्यामुळे प्रत्येक गोष्ट नियमाने चालतात लोक. नियम भंग करणारे लोक कमी असतात. तर तशा तऱ्हेची कडक नियम व्यवस्था आणि कायदा व्यवस्था आपल्या देशात असावी ही मात्र फार गरजेची गोष्ट आहे. बाकी मी थोडक्यात संपवते कारण की फार वेळ झालेला आहे. आपण पुढे कधी अजून बोलूया कारण भरपूर आहे बोलायला अजून. सगळ्यांना धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रेखाताई. तो म्हणजे याच्यासाठी की तुम्ही अगदी कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता कार्यक्रमाला आलात आणि आमच्या सगळ्यांसोबत हे विचार ऐकलेत. मुळात हा कार्यक्रम जो सुचला म्हणजे मला त्या क्षणांनाच धन्यवाद म्हणावं असं वाटतं सगळ्यात आधी, की असं काहीतरी करावं. म्हणजे मला इतकं छान वाटत होतं ऐकताना की सगळ्या जणी किती व्यवस्थित विचार करतायत, काय काय प्रत्येकीला वाटतंय ते मोकळेपणाने सांगतायत. एक डॉक्टर म्हणून समाजाकडे पाहण्याचा मीनाजींचा दृष्टिकोन वेगळा, त्यांनी मांडलेले मुद्दे वेगळे, तर एक शिक्षिका म्हणून वैशालीला वाटणारी जी तळमळ आहे ती वेगळी. समाजाचा आपण एक भाग आहोत. आणि त्याचबरोबर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटली ती म्हणजे अपर्णाजींनी जो मुद्दा मांडला की यामध्ये पुरुषांच्या सहभागाशिवाय काहीही होणं शक्य नाही. तो सगळ्यात मोठा भाग आहे. तो फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि वैशालीजींनी तर खरोखर म्हणजे अत्यंत पद्धतशीरपणे या सगळ्या विषयांना स्पर्श केलेला आहे. गीताजींचं जे म्हणणं होतं की आपण घरापासून सुरुवात करायला हवी. म्हणजे नुसती कुटुंबातलीच नाही तर कुटुंबातल्या इतर सदस्यांची सुद्धा जबाबदारी फार जास्त आहे या सगळ्या म्हणजे काय म्हणता येईल प्रक्रियेमध्ये, की मुलांपर्यंत या गोष्टी म्हणजे आता साधी गोष्ट असते. असं काही घडलं की साधारणपणे एक वृत्ती होती. म्हणजे आमच्या लहानपणी तरी निदान असंच होतं की अशा गोष्टी उघडपणे बोलल्या जायच्या नाहीत. अगदी बरोबर. अशा गोष्टी लपवून ठेवल्या जायच्या की कुठेतरी असं काहीतरी झालं किंवा असं काही असलं तर मग ते धुसफूस म्हणजे खुसफूस असायची त्याच्यामध्ये, विस्परिंग असायचं. पण या गोष्टी आता उघडपणे बोलायला पाहिजे. मुलांना कळायला पाहिजे की समाजात काय घडतंय, काय करणं योग्य, काय करणं अयोग्य. आणि मी पहिल्या भागात जसं म्हटलं होतं ते पुन्हा आज एकदा म्हणेन की सावधानी हटी दुर्घटना घटी ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे की आपण अलर्ट राहणं, सावध असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला आणखीन एक मुद्दा इथे जो वैशालीने मांडला त्यालाच पुढे न्यावंसं वाटतं की आपण विमानाने प्रवास करताना शिकतो की आधी स्वतःला ऑक्सिजन मास्क लावायचा आहे आणि नंतर दुसऱ्याचा जीव वाचवायचा आहे. तर तीच गोष्ट इथे सुद्धा लागू होते. मला अचानक म्हणजे कसं आहे की सगळ्या गोष्टी आपण भगवान भरोसे नाही सोडू शकत. म्हणजे की आहे देवावर बसलेला तो घेईल काळजी, ही स्वतःला समाधान देण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण देवही त्यांचीच काळजी घेईल जी स्वतःची काळजी घेत आहे. माझी मुलगी बंगलोर सारख्या शहरात एकटीने राहायची, जॉब करायची. रात्री ऑफिसमधनं जायला बरेचदा उशीर व्हायचा. तेव्हा आमच्या दोघींचं हे एक ठरलेलं होतं की त्यावेळेस टॅक्सीत बसली की ती मला फोन करणार, ती टॅक्सीचा फोटो काढणारच, नंबर नोट करणारच, ती मला फोन करणार, ती बोलत राहणार. अतिशय आवश्यकच आहे, खरी गोष्ट आहे. ती बोलत राहणार कायम. गरज पडली तर ती मला व्हिडिओ कॉल करणार. मुलांना हे शिक्षण देणं सुद्धा आवश्यक आहे. बाहेरून जसं वैशालीजींनी सांगितलं की बाहेरून कोणी घरात आलं की तो शक्यतोवर कमीत कमी वेळ आपल्या घरात असावा, हे जसं महत्वाचं तसंच त्या व्यक्तीला हे कळू देऊ नये की आपण घरात एकटे आहोत. आतमध्ये वडील झोपले आहेत किंवा दादी सो रही है, दादाजी सो रहे है, बुलाऊ क्या उनको. म्हणजे हे पण मुलांना कधीतरी खोटं बोल, काय गरज आहे ना, हे आपण भाजीवाल्याला सांगतो सहज काय, अरे कल ना हमारे मिस्टर गाव जा रहे तो हमको सब्जी की जरूरत नहीं पडेगी, ही गोष्ट भाजीवाल्याला सांगावी. म्हणजे याच्यासारखी काय हास्यास्पद गोष्ट असेल. किती भोळेपणाचा हा कळस आहे एक प्रकारे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. मला माहिती आहे की आपण या विषयावर अगदी जर ठरवलं तर रात्रभर सुद्धा चर्चा करू शकतो.
अगदी. पण मैत्रिणींनो, चर्चा करणं, केवळ चर्चा करणं हे पहिलं पाऊल आहे आपण टाकलेलं किंवा आपण उचललेलं. म्हणजे यातनं आपल्याला हे सांगायचं आहे, हे सिद्ध करायचंय केवळ की आम्हाला भान आहे. हा एक फक्त पहिला म्हणजे पहल म्हणतो ज्याला आपण, की पहिलं आता पाऊल. या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल पहिलं आहे. पाऊल आहे, अगदी यातून पहिलं. जसं वैशालीजी म्हणाल्या, मला फार आवडली ती गोष्ट, की प्रत्येकाने हाच विचार केला जर की मी पाणी ओतलं तर काय फरक पडतोय. आपण आपल्या वाटणीचं दूध ओतणं, आपला पूर्ण प्रयत्न त्या गोष्टीसाठी देणं हे हो खरोखर महत्वाचं आहे. मला तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल की आजचं जे साप्ताहिक जनमंगलचं आपलं संपादकीय आहे ते सुद्धा याच विषयावर आहे पुन्हा एकदा, आणि त्याचंही शीर्षक योगायोगाने वैशालीजींनी त्यांच्या बोलण्यातनं वापरलं ते म्हणजे आभाळ फाटलाय. हो तर हे फाटलेलं आभाळ, ठीक आहे, आपण आपल्या परीने त्याला ठिगळायला प्रयत्न करत राहायचा, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि जेव्हा आपल्याला हे जाणवेल की माझा रोल काय आहे, तो मी प्ले करायला पाहिजे. हम्म. मी पोलीस असेन, मी डॉक्टर असेन, मी इंजिनियर असेन, मी जी कोणी असेल, मी एखादी लेखिका असेन, तरी सुद्धा माझी एक भूमिका आहे. मी माझा रोल जरी पूर्ण करत राहिले तरी सुद्धा ते एक फार मोठं योगदान ठरणार आहे. आणि मी माझा रोल पूर्ण करत राहिलो तरी सुद्धा तो फार मोठा हातभार असणार आहे. हे भान ज्यावेळेस आपण समाजात आणू शकू तेव्हा मला वाटतं खूप वेगळं काही करण्याची गरज असणार नाही. मी वकील आहे, मग माझं काय काम आहे. मी पोलीस आहे, मग माझं काय काम आहे. मी न्यायाधीश आहे, मग माझं काय काम आहे. मी राजकारणी आहे की मी नेता आहे, हे मला ठरवावं लागणार आहे. तर असा विचार जेव्हा आपण समाजामध्ये रुजवू शकू तेव्हाच मला वाटतं की काहीतरी या बाबतीत आशावादी असं घडेल. मी रोज विचार करते जेव्हा आज कार्यक्रमात मी काय बोलायचं आहे, मला दिवसभर काहीही सुचलेलं नसतं, पण तुम्हा सगळ्यांकडून इतके इनपुट मिळत आहेत आणि तुम्हा सगळ्यांकडून इतकं काही मिळत आहे की खरोखर म्हणजे हा कार्यक्रम आपण करू शकतोय याचा फार मोठा आनंद आहे. तुम्हा सगळ्यांना मी पहिल्या कार्यक्रमात जसं म्हटलं होतं की आणि आत्ताही जसं म्हटलं की हे आपण आपलं कर्तव्य समजून करतोय, तेव्हा कर्तव्यासाठी आभार मानण्याची मुळीच आवश्यकता नाही. पण तुम्हा सगळ्यांच्या ऋणात राहायला आवडेल आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या माननीय मीनाजी, दीपाजी, अपर्णाजी, त्याच्यानंतर गीताजी, वैशालीजी आणि रेखाताई, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप तुम्ही दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद. हे काम आपलं सगळ्यांचं आहे, कुणा एकीचं नाही. शेवटी हेच सांगेन, पहिल्या दिवशी सगळ्यांना जी एक शुभेच्छा दिली होती की गुड नाईट म्हणण्याऐवजी सुरक्षित राहा असं म्हणूया. आज मला असं वाटतंय सुरक्षित राहा, संघटित राहा असंही म्हणूया. कारण जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही, ही गोष्ट तितकीच सत्य आहे. खरं म्हणजे हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून देणाऱ्या माननीय वर्षाजी माडगुळकर, ज्या साप्ताहिक जनमंगलच्या मुख्य संपादक आहेत, मार्गदर्शक माननीय श्री शिरीष कुलकर्णी सर, या दोघांनाही फार मोठा असा स्त्री चळवळीचा इतिहास आहे किंवा त्यांचा भरपूर मोठा सहभाग स्त्री चळवळींमध्ये राहिला आहे. त्यांची ते आज जरी स्क्रीनवर नसले आपल्यासोबत तरी ते कायम आपल्यासोबत आहेत, म्हणूनच आपण इथपर्यंत येऊन व्यक्त होऊ शकतोय. त्याचबरोबर साप्ताहिक जनमंगलची बरीच मोठी टीम आहे. प्रत्येकीची नावं मी आत्ता इथे वेळेअभावी घेणार नाही, पण या सगळ्यांच्या संघटनेतून, संघटनामुळेच हे कार्य आपण करू शकतोय. याची जाणीव ठेवूया, संघटित राहूया, सुरक्षित राहूया आणि हा संदेश प्रत्येकीपर्यंत, आपल्याला भेटलेल्या प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवूया, नव्हे प्रत्येक पुरुषापर्यंतही पोहोचवूया. निरोप घेऊया. अवश्य. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.